हॅलो 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 टोपीवाला व्याख्यानमालेचं हे 5वं पुष्प समारोपाचं पुष्प आहे. गेले 5 दिवस जी व्याख्यानमाला चालते त्या व्याख्यानमालेला बऱ्याच लोकांचं सहकार्य असतं आणि ते सहकार्य असल्या कारणानेच ही व्याख्यानमाला संपन्न होते. आणि एक 5व्या दिवशी म्हणून एक आभार प्रदर्शन हा आम्हाला करणं भाग असतं. तर आभार प्रदर्शन उरकून नंतर आपल्या वक्त्यांची ओळख केली जाईल आणि आपल्या व्याख्यानाला सुरुवात होईल. या व्याख्यानमालेला ज्यांनी ज्यांनी मदत केली, टोपीवाला चॅरिटी ट्रस्ट यांनी वाचनालयाची जागा विनामूल्य दिल्याबद्दल, कुडाळ देशकर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गौड ब्राह्मण सभा, त्याचप्रमाणे कुडाळ देशकर गौड ब्राह्मण कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांनी सभाकक्ष उपलब्ध करून दिल्याबद्दल आभारी. आंबेवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खुर्च्या उपलब्ध करून दिल्याबद्दल आभारी आहोत. महापालिका कर्मचारी डी विभाग, साफसफाई खाते, मेंटेनन्स खाते यांचेही आम्ही आभारी आहोत. त्याचप्रमाणे शिवसेना शाखा क्रमांक 215 यांनी जवळजवळ हा जो रस्ता केलेला आहे नगरसेवक फंडातनं, त्यांनी मेहनत करून आधी 2 दिवसात हा रस्ता कंप्लीट केला, त्याबद्दल त्यांचेही आम्ही आभारी आहोत. आर्थिकदृष्ट्या जी काही एक जबाबदारी असते व्याख्यानमाला चालवण्यासाठी, जे प्रायोजक आम्हाला भेटलेले आहेत ते रामचंद्र केशव कंपनी गिरगाव, त्याचप्रमाणे गौड ब्राह्मण सभा गिरगाव, त्याचप्रमाणे शशिकला आर अय्यर सामंत वांद्रे यांनी हे प्रायोजकत्व स्वीकारलेलं आहे. व्याख्यात्यांचे संपर्क विनायक खानोलकर पुणे यांनी आम्हाला मदत केलेली आहे. त्याचप्रमाणे जे आपण 10ची मर्यादा आपण सांभाळतो, पण व्हीपी रोड पोलीस स्टेशननी आम्हाला एक अर्ध्या तासाची सुद्धा मुभा दिली, त्याबद्दल आम्हीही त्यांचे आभारी आहोत. प्रसिद्ध माध्यम सांभाळणारे प्रसाद रावकर लोकसत्ता, पप्पू पांचाळ शिवसेना शाखा, त्याचप्रमाणे भाऊ बागलकर यांनी वेळोवेळी बोल दिल्याबद्दल आभारी आहोत. पत्रव्यवहार करणारे जे आम्हाला वक्त्यांशी संपर्क लागतो, पत्रव्यवहार करतात, त्या सौ अंजली मातोंडकर यांनी आम्हाला मदत केली, त्यांचेही आम्ही आभारी आहोत. उत्कृष्ट ध्वनी संयोजक सांभाळणारे सुनील पवार यांचेही आम्ही आभारी आहोत. व्याख्यानतळांचे चहापाणी सांभाळणारे अशोक सरनाईक व रोहिणी सरनाईक यांनी चहापाण्याची व्यवस्था सांभाळली, त्यांचेही आभारी आहोत. व्याख्यानमालेस हातभार लावणारे, त्याचप्रमाणे बाकीच्या ज्या खुर्च्या वगैरे मांडण्यासाठी ज्यांनी मदत केली, भूषण सरनाईक, दर्शन खोत, यशवंत बागलकर, प्रांजली सामंत मित्रमंडळी, या सगळ्यांचेही आम्ही आभारी आहोत. त्याचप्रमाणे आपल्यासारखे देणगीदार श्रोतेगण, आपण जे रेग्युलर उपस्थित राहता त्याबद्दल जी शोभा वाढली जाते त्याबद्दल, आणि हितचिंतक यांचेही मी आभार मानतो. आणि आजचं हे आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपवून आजचे जे वक्ते आहेत, हे वक्ते आपली त्यांची ती 3री पिढी या व्यासपीठावर आलेली आहे. हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल की सुगं शेवडे यांचे नातू आणि सच्चिदानंद शेवडे यांचा मुलगा, असं ही 3री पिढी या व्यासपीठावर आहे. हे दोघंही इकडे येऊन गेलेले आहेत. त्यांचं आज आपण स्वागत करतोय. आमचे प्रफुल्ल खानोलकर यांना मी नम्र विनंती करतो की त्यांना गुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचंय. आणि आजचा जो व्याख्यानाचा जो हे आहे प्रायोजक, हे गिरगावचे रामचंद्र केशव अँड कंपनी यांनी प्रायोजकत्व स्वीकारलेलं आहे. त्यांचे मी आभार मानतो. आणि आता आपले जे शेवडे वक्ते आहेत, डॉक्टर शेवडे यांचा परिचय संदेश सामंत करून देतील.
नमस्कार श्रोते. आजचे जे आपले वक्ते आहेत डॉक्टर परीक्षित शेवडे, ते MD आहेत आणि ते आयुर्वेदाचार्य आहेत. त्यांचं शिक्षण हे गोमांतक आयुर्वेद महाविद्यालय शिरोडा, म्हणजे गोव्याला जे आयुर्वेद महाविद्यालय आहे तिकडनं झालेलं आहे. आणि वंध्यत्व आणि गर्भधारणी संबंधित समस्या या विषयात त्यांनी MD म्हणजेच आयुर्वेद वाचस्पती ही पदवी मिळवलेली आहे. संस्कृत आणि द्रव्य गुणविज्ञान या विषयामध्ये त्यांनी विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवलाय. आपण सर्वच जण दैनिक तरुण भारत असेल किंवा सामना, सकाळ अशा अनेक वृत्तपत्रातून त्यांचं लिखाण, त्यांचे स्तंभलेख नेहमी वाचतच असाल. विविध दूरदर्शन कार्यक्रमातनं आता ते लोकांसमोर येतात. दूरदर्शन हे लोकांसमोर विचार मांडण्याचं आता एक नवीन माध्यम आहे, तर त्याचाही ते योग्य वापर करतात. दूरदर्शनप्रमाणेच तुम्ही त्यांच्या फेसबुक पेजवर गेलात किंवा त्यांच्या फेसबुक प्रोफाईलमध्ये गेलात तर तिथेही आयुर्वेद प्रचार आणि आयुर्वेद प्रसार या माध्यमांचे अनेक फायदे ते करून घेत असतात आणि लोकांपर्यंत आयुर्वेद पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्यांमध्ये त्यांनी विविध पंचकर्म शिबिरांचं आयोजन केलंय. गेल्या वर्षी दक्षिण कोरिया इथे झालेल्या 8व्या आंतरराष्ट्रीय आशियाई चिकित्सा संमेलनात रिसर्च पेपर प्रदर्शित करण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे एक महत्वाची गोष्ट म्हणजे आयुर्वेदासोबतच ते नेहमी सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक अशा विविध विषयांवर त्यांचे विचार मांडत असतात. कदाचित घराण्यातच हा वारसा त्यांच्याकडे आला असेल. आणि एक उल्लेखनीय बाब म्हणजे भारतीय इतिहासातील जे कोणी थोर स्त्री पुरुष आहेत त्यांची चरित्र मांडणं, त्यांच्याविषयी लिहिणं किंवा त्यांच्याविषयी सामान्यांमध्ये जे गुण माहीत नसतात किंवा जे पराक्रम माहीत नसतात किंवा तरुणांपर्यंत या महान पुरुषांचं चरित्र पोहोचावं यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिलेले असतात. एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर माजी शिवसेना प्रमुख आणि शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी त्यांना खूप आदर आणि बाळासाहेबांवर त्यांचा खूप अभ्यास आहे. म्हणजे बाळासाहेब आपल्या सर्वांनाच आवडतात. सर्वजण बाळासाहेबांचे इथे अनेक फॉलोअर्स, चाहते असतील. पण बाळासाहेबांचा अभ्यास करणं, बाळासाहेबांचं अभ्यासपूर्ण विश्लेषण करणं किंवा बाळासाहेबांनी शिवसेनेचं जे काम केलं त्याचं अभ्यासपूर्ण विश्लेषण करणं हे फार कमी जण करतात. तर डॉक्टर शेवडे बाळासाहेबांवर 2-2 तास व्याख्यान देऊ शकतात आणि ते महाराष्ट्रातील असे पहिलेच वक्ते आहेत जे बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचं काम या विषयाला धरून 2 तास व्याख्यान देतात. आजचं व्याख्यान आयुर्वेद व्यक्ती तितक्या प्रकृती या विषयावर आहे. आपण आजकाल सोशल मीडियावर असतो, आपण रोज वर्तमानपत्र वाचतो किंवा रोज टीव्ही चॅनल्स बघतो. या सर्व माध्यमांमध्ये आयुर्वेदाविषयी तुम्ही हे पान खा म्हणजे तुमचा हा रोग बरा होईल, तुम्ही हा रस घ्या म्हणजे तुमचं ते बरं होईल, अशा अनेक गोष्टी आपण रोज वाचतो. काही आपण त्यातल्या गोष्टी आयुष्यात फॉलो सुद्धा करण्याचा प्रयत्न करतो. पण ह्यात कितपत तथ्य असतं? प्रत्येक गोष्ट, फेसबुकवर वाचलेली गोष्ट किंवा एखाद्या ठिकाणी वाचलेली गोष्ट ही आपल्या प्रकृतीला चालू शकते का? प्रत्येकाचं शरीर, प्रत्येकाची तब्येत ही वेगळी असते. तर याविषयी आपल्या समाजात अनेक गैरसमज आहेत आणि डॉक्टरचा सल्ला न घेणं हे म्हणजे आपण आपला स्वभावच मानतो आणि आपण तसंच चालतो आणि आपल्याला वाटेल तशी औषधं आपण खात बसतो. तर याविषयी आयुर्वेद काय सांगतं, आयुर्वेदात काय सांगितलेलं आहे याचं एक अभ्यासपूर्ण विवेचन करणं हे ते कर्तव्य समजतात आणि म्हणून आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रचार याविषयी ते व्याख्यानं देतात. आणि म्हणून आता मी त्यांना विनंती करतो की सर्व श्रोते वाट बघतात, तर आता त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद.
शंखम चक्रम जलौकाम ददतम मृतकटम चार्दोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्म स्वच्छातिर्द्यांशुक परिविलसन मौलिमंबोजनेत्रम कालांबोधोज्ज्वलांगम कटितट विलसत् चारु पीतांबराढ्यम वंदे धन्वंतरिं तम निखिल गदवन प्रौढ दावनीलम रागादिरोगान् सततानुशक्तान् शेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहार्तिदाञ्जघान युवपूर्ववैद्याय नमोस्तु तस्मै. आयुर्वेदाचे आद्य प्रवर्तक भगवान धन्वंतरी. त्याचप्रमाणे आयुर्वेदाच्या अलौकिक आणि लौकिक अशा दोन्ही वैद्य परंपरा ज्या झाल्या त्याच्यामध्ये आजतागायत जेवढेही वैद्य होऊन गेले ते सगळे आणि त्याच्याच जोडीने आमचे जे कोणी ज्येष्ठ वैद्य यापूर्वी ज्यांनी प्रॅक्टिस केली आजही जे लोक प्रॅक्टिस करतायत अशा सगळ्यांना वंदन करतो आणि तुमच्यासमोर विषय मांडायला सुरुवात करतो. खरं म्हणजे अर्धा पेपर आधीच फोडून झालाय त्यामुळे विषय काय आहे त्याचा आपल्याला अंदाज आलेला आहे. नाहीतर सहसा व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हटल्यावरती लोक आम्हाला पहिला प्रश्न विचारतात तो म्हणजे हा काय विनोदी कार्यक्रम आहे का. कारण साधारणपणे अशा पद्धतीचे काही विषय असू शकतात आणि त्याच्यावरती देखील व्याख्यानं होऊ शकतात अशी फारशी आपण कल्पना मनामध्ये आपल्या नसते. दुसरी एक गोष्ट अशी आहे की आपणच कुठेतरी आपलं शास्त्र काही ना काहीतरी निमित्ताने विसरत चाललेलो आहे की काय अशा पद्धतीची भावना देखील आपल्याला सध्या समाजात सर्रासपणे दिसून येते. मुद्दाम एक उदाहरणच देतो तुम्हाला. नुकताच आपण माघी गणपतीच्या थोड्याशा माहोलातून बाहेर पडतोय. सध्या आपल्या भारतीयांकडे ना सतत सण आणि उत्सव असतात सतत आणि त्यामुळे आपल्याला उत्सव प्रिय समाज असं म्हटलं जातं. जगभरामध्ये आपल्याला ओळखत असताना हेटाळणीच्या स्वरामध्ये खरं म्हणजे असं म्हणतात की उत्सव प्रिय समाज आहेत कारण ह्यांना फक्त सुट्ट्या हव्या असतात कामं करायला नको असतात. म्हणजे आठवड्यातले फक्त 4 ते 5 दिवस कामं करणारे लोक हे आम्हाला सांगणार कारण बाहेर सगळीकडे तीच परिस्थिती आहे. तेवढाच वेळ काम केलं होतं आणि मग प्रोलॉंग विकेंड असतो पण तरी देखील ह्यांना सुट्ट्या हव्या असं आमच्याकडे म्हटलं जातं. त्याला कारण असं आहे की आपले हे जे एवढे सण आणि उत्सव आपण जे बघतो ना खरं म्हणजे जगातल्या सगळ्या संस्कृती मिळून देखील जेवढे सण आणि उत्सव नसतील तेवढे सण आणि उत्सव आपल्या एकट्या भारतीय संस्कृतीने दिलेले आहेत. बरं देत असताना खरोखर अशी परिस्थिती आहे का हो की आम्हाला सुट्ट्या हव्यात म्हणून आम्ही फक्त सण साजरे करतोय. दर जवळपास 2-2 महिन्यांनी आपण पाहिलं तर कुठला तरी महत्वाचा एखादा मोठा असलेला अशा पद्धतीचा सण आपल्याला दिसून येतो. संक्रांत असेल गुढीपाडवा असेल दिवाळी असेल दसरा असेल कुठला ना कुठला तरी महत्वाचा असलेला सण आपल्याला दिसतो. मग मला सांगा ज्या भारतीयांनी शून्याचा शोध जगाला लावून दिला ज्या भारतीयांनी सुश्रुताचार्यांसारख्या आमच्या वैद्यांनी शस्त्रक्रिया ही जगाला पहिल्यांदी सांगितली त्या भारतीयांना खरंच एवढे ते रिकामटेकडे होते का हो की त्यांना काही आपलं करायला कामं नव्हती सुट्ट्या पाहिजेत याच्याकरता त्यांनी अशा पद्धतीने सण आणि उत्सव लावले. तर तसं नाहीये. आपले प्रत्येक सण आणि उत्सव ह्याच्या मागे काही ना काहीतरी कारण आहे आणि कुठे ना कुठेतरी ते सगळे आपल्या आरोग्याशी येऊन मिळतात. आपली संस्कृती असं सांगते की इष्टम धर्मेण योजयेत. याचा अर्थ असा आहे की एखादी गोष्ट करायला चांगली असली सगळ्यांसाठी उपयुक्त असणारी अशी असली की त्याला धर्माची जोड द्या की जेणेकरून समाजातल्या तळागाळातल्या माणसापर्यंत प्रत्येक जण श्रद्धेनं त्याचं पालन करेल. नेमका हाच विचार आपल्या संस्कृतीने धरला आणि म्हणून एवढे सगळे सण आणि उत्सव आपल्याकडे आले. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर नुकतीच जी मकर संक्रांत होऊन गेली. खरं म्हणजे संक्रांत अनेक पद्धतीच्या असतात सतत होत असतात अनेकांवर ओढवतात देखील. पण संक्रांत म्हणजे काय तर एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये होणारं संक्रमण एवढंच आहे ना. मग मकर संक्रमण हेच आपण साजरं का करतो. त्याला कारण असं आहे की हेमंत ऋतू संपूर्ण शिशिर ऋतू चालू होत असतो आणि त्यामुळे त्या ऋतूमध्ये उपयुक्त असणारे पदार्थ कुठले आहेत तर त्याच्यामध्ये गुळ आणि तीळ या 2 गोष्टी त्या नेमक्या आम्हाला मकर संक्रांतीला आम्ही सांगतो. तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं आपण म्हणतो. तो गोड बोलण्यातला पण जो स्नेह आहे जो ओलावा आहे तो तिथे आपल्याला अपेक्षित आहे कारण पुढे शिशिर ऋतू हा कोरडेपणाकडे घेऊन जाणारी थंडी आहे. आजकाल तर फेसबुक आणि व्हॉट्सअपमुळे लोक काही देतच नाही फक्त मेसेज पुढे पाठवतात आणि म्हणतात तिळगुळ घ्या गोड गोड बोला. आम्ही म्हटलं आधी पार्सल पाठवून द्या नंतर गोड बोलतो. आमचं आडनाव शेवडे आहे म्हटलं गोड बोलले थोडी. पण आजकाल हे सोशल मीडियामुळे अर्थात सोशल मीडियाचा वापर हा आपण कशा पद्धतीने करतो ह्याच्यावरती देखील आहे बरं का. तर अशा पद्धतीने असलेलं कुठून तरी आपल्या संस्कृतीने दिलेली एक गोष्ट गुळासारखी गोष्ट जी उसाच्या रसापासून निर्माण होते त्याच्यावर अगदी संस्कार होत आहेत पण तरी देखील फार उष्ण नाहीये फार शीत नाहीये.
फार उष्ण नाहीये, फार शीत नाहीये बरं का. गुळ उष्ण आहे असं आपल्याला आजपर्यंत शिकत आलेलं असतं की नाही आपण. साफ चूक आहे. दह्याच्या बाबतीत आपण हेच ऐकतो, दही आणि ताक दोन्ही थंड आहे असं आपण ऐकलेलं असतं. दोन्ही उष्ण आहे. लवंगीच्या बाबतीत आपण ऐकतो की लवंग उष्ण आहे, वेलची शीत आहे. नेमकं उलट आहे. लवंग शीत आहे आणि वेलची उष्ण आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपण विसरत चाललोय आणि आपल्या काहीतरी कानावर पडतं आणि आपण त्या गोष्टी पुढे पुढे नेत राहतो. इतकंच दुर्दैवाने आपल्या गेल्या काही वर्षांची वाटचाल चालू आहे. तिळाच्या बाबतीमध्ये तसंच. तीळ मात्र उष्ण आहेत. तीळ हे उष्ण आहेत. तीळ हा शब्दच मुळात तैल हा जो शब्द आलेला आहे ना तो तिळावरून आलेला आहे. संस्कृतची मजा बघा, किती सुंदर असलेली भाषा आणि किती वैज्ञानिक असलेली भाषा आहे की तिलोद्भवम इति तैलम. तैल हा शब्द म्हणजे तिळापासून जे काढलेलं आहे ते. आणि त्यामुळे आयुर्वेदीय ग्रंथामध्ये तैल असा शब्द दिसला की तिथे डोळे झाकून तिळाचंच असं सांगितलेलं आहे. दुग्ध असा शब्द दिसला की ते गाईचंच असायला पाहिजे. घृत असा शब्द दिसला की ते गाईचंच असायला पाहिजे. कारण हे आम्हाला आमच्या संस्कृतीने आतापर्यंत शिकवलेल्या गोष्टी आहेत. ह्या आम्हाला आमच्या संस्कृतीनेच दिलेल्या गोष्टी आहेत. हे जे तीळ आहेत दातांकरता चांगले आहेत. कित्येक जण म्हणतात आमच्याकडे बनवलेले तिळगुळी दातांकरता चांगले असतात. मी एकाने तर मला सांगितलं माझ्या बायकोने बनवलेले तिळगुळ यंदाच्या वर्षी म्हणे असं खाली टाकलं तर टप्पा पडतो. म्हटलं बाबा रे इथे बोललास ठीक आहे म्हटलं, नाही तर म्हटलं खरंच संक्रांत उडवायची घरी गेल्यानंतर. तर तीळ दातांसाठी उत्तम आहेत. तीळ हे केसांसाठी उत्तम आहेत. तीळ दृष्टीसाठी उत्तम आहेत. आणि तीळ व्रण झाल्यानंतर तो भरून येण्याकरता उत्तम आहेत. जखम झाल्यावरती भरून येण्याकरता उत्तम आहेत. या तिळापासून काढलेलं तेल हे फक्त पोटात घेण्यासाठीच नाही तर वेगवेगळ्या पद्धतीने उपयुक्त आहे बरं का. आजकाल आपली गंगा सगळी उलटी वाहतीये, त्यामुळे जे ऑलिव्ह आपल्या देशात होतच नाही त्या ऑलिव्हचं तेल आपण वापरायला लागलोय. आणि जे तीळ आपल्याकडे वर्षानुवर्ष आहे त्याच्या तिळेलाला मात्र आपण कुठेतरी बाजूला सारलेलं आहे. हे तीळ आपण पोटामध्ये घेऊ शकतोच. त्याच्या व्यतिरिक्त दररोज अंगाला लावून अभ्यंग करणं आणि त्याच्यानंतर मग गरम पाण्याचं स्नान घेणं याच्याकरता तिळाचं तेल हे उत्तम आहे की जेणेकरून त्वचेचं आरोग्य चांगलं राहतं. तिळाचं तेल पंचकर्मातल्या बस्तीकरताही वापरलं जातं. हेच तिळाचं तेल पंचकर्मातल्या नस्त्याकरता वापरलं जातं. हेच तिळाचं तेल हे कर्ण पूर्णासारख्या विधीला म्हणजे कानामध्ये घालणारे थेंब या स्वरूपामध्ये वापरलं जातं. थोडक्यात आपली दिनचर्या कशी असावी हे जर आपण पाहिलं तर ह्या तिळाला अनन्यसाधारण महत्व हे आपल्या शास्त्रांनी सांगितलेलं आहे. आज मात्र नामोनिशाण देखील त्या तिळाच्या तेलाचं मिळत नाही. फार तर क्वचित लोक आमच्याकडे आले वैद्यांकडे आणि आम्ही सांगितलं की तिळाच्या तेलाने अभ्यंग वगैरे करा की लोक पहिला प्रश्न विचारतात कुठे मिळेल. हमखास एखादं औषध द्यायचं झालं आणि आम्ही त्यांना सांगितलं की आल्याच्या रसातून आणि मधाच्या रसातून घ्या, पुढचा प्रश्न असतो विकत मिळतो का, तुम्ही तयार करता का. कारण कुठेतरी आपण या सगळ्या गोष्टी विसरतच चाललो. दिवाळीसारखा सण घ्या. दिवाळीसारखा सण, दिवाळा सण मोठा नाही आनंदा तोटा असं आपल्याकडे म्हटलं होतं. इतका मोठा असलेला सण खरं म्हणजे सगळ्या सणांचा राजाच. त्या दिवाळीच्या सणात देखील आरोग्याचा संदेश आहे. वसुबारसेपासून जी दिवाळी चालू होते आपल्याकडे ती वसुबारस जे आपण साजरं करतो, सवत्स धेनूची पूजा त्या दिवशी केली जाते. का बरं गाईलाच आपण एवढं महत्व देतो. एकमेव असा प्राणी जो जिवंत असताना देखील आपल्यावर उपकारच करतो आणि मेल्यावर देखील आपल्यावर उपकार करतो. फार कमी लोकांना ही गोष्ट माहीत असेल बरं का. गायीच्या पित्ताशयातले खडे ज्याला गोरोचन असं म्हणतात ते माणसाच्या पित्ताशयातल्या खड्यांवरती औषध म्हणून काम करतात असं आयुर्वेद सांगतो. अर्थात याच्याकरता गोहत्या करा असं आमच्याकडे नाही सांगत बरं का. मेलेली गाय असेल तर त्याच्यानंतर तिच्या त्या पित्ताशयातल्या खड्यांचा अशा पद्धतीने वापर करता येऊ शकतो. जिवंतपणी तर ती गाय मग ते दूध असू देत, त्याच्यापासून बनवले जाणारे पुढचे सगळे तुपापर्यंतचे पदार्थ असू देत, या प्रत्येक पदार्थातून आपल्याला काही ना काहीतरी पोषणच देते, आपल्याकरता उपयुक्त असलेलं कामच करते. अशा गायीप्रती आपण काहीतरी आपला विनम्र भाव बाळगावा याच्याकरता तो साजरा केला जाणारा वसुबारसेचा दिवस आहे. त्याच्यानंतर मग येते धनत्रयोदशी. आपण आजकाल कोणाला विचारा धनत्रयोदशीच्या दिवशी कसली पूजा करतात, सर्रास जे उत्तर मिळतं ते असतं धनाची. म्हटलं बरं मग लक्ष्मीपूजनाला कसली पूजा करतात, पैशाची. म्हणलं क्या बात आहे. म्हणजे आम्ही सध्या फक्त धनदास होऊन राहिलेलो आहे. त्या एखाद्या सणाच्या मागचा उद्देशच लक्षात नाही घेतलाय. धनत्रयोदशी खरं म्हणजे आयुर्वेदाचे आद्य प्रवर्तक भगवान धन्वंतरींची जयंती. त्या दिवशी समुद्र मंथनातून धन्वंतरी हे रत्न बाहेर पडलं, त्यामुळे त्यांना दाखवला जाणारा त्यांच्या प्रतीचे असलेली कृतज्ञता ही त्या दिवसातून आपल्याला व्यक्त करायची असते. आणि परत एकदा धन्याचा आणि गुळाचा दाखवला जाणारा नैवेद्य. कारण पुन्हा
बरोबर त्या कालावधीमध्ये ही 2 अशी द्रव्य आहेत की जी आपल्या पोटाचे विकार नाहीसे करतात आणि त्या काळामध्ये उपयुक्त असलेली जी काही उष्णता आहे ती आपल्या शरीराला देतात आणि शरीरातली जास्तीची उष्णता बाहेर देखील काढतात. धन किती सुंदर आहे बघा. धनजिऱ्याचा काढा घेणं आपल्याला अगदी लहानपणापासून माहित असतं की कुठल्याही पद्धतीचे पित्ताचे विकार झाले की काय घ्यायचंय, तर धनजिराचा काढा घ्यायचाय की लघवी वाटे सगळी उष्णता शरीरातली बाहेर निघून जाईल. अशा पद्धतीचं सांगितलेलं ते कॉम्बिनेशन. त्याच्यानंतर मग येणारी नरक चतुर्दशी, ज्या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आता जवळपास होती असं म्हणण्यातच झाले नाही का. आजकाल आमच्याकडे साबण आलेत. एक कोणतरी पोरगा येताना दाखवतात, तो दार ठोकतो आणि म्हणतो की आज इस साबुन से नहाय नाही क्या, झाली आमची दिवाळी. क्या बात आहे. बरं, अभ्यंगाच्या बाबतीत तर कित्येकांना असं म्हणतात ना, पहिली अंघोळ असं म्हणतात. कित्येकांची तीच पहिली आणि तीच शेवटची. बाकीच्या वर्षभरासाठी वापरायला आपल्याकडे डिओड्रंट असतात, जाहिराती बघतो ना आपण. पण आम्ही ही गोष्ट लक्षात घेत नाही की त्या अभ्यंग स्नानानंतर लावण्याचे जे उटणं आहे त्याचे किती फायदे आहेत. ते एकच उटणं हे प्रत्येक प्रकारच्या त्वचेच्या प्रकाराला चालतं, प्रत्येक स्किन टाईपला चालतं. एकच उटणं. कसं? तेच मिक्सर जर असेल, तेच मिश्रण जर का असेल, एखाद्याची त्वचा ही कोरडी असेल तर ते तेलामध्ये मिसळा, ते त्वचेला लावा, ते उटणं चालेल. एखाद्याला पित्ताचे त्रास जर का होत असतील तर त्याच्यामध्ये थोडंसं दूध घाला आणि ते उष्णतेच्या विकारांवरती काम करून जाईल. एखाद्याची त्वचा जर का अतिशय स्निग्ध असेल, कफ प्रकृतीचा, जसा आज प्रकृतीचा विषयच आहे, कफ प्रकृतीच्या लोकांची सहसा त्वचा ही स्निग्ध असते, अशा लोकांनी कोरडं उटणं लावायचंय. थोडक्यात काय, मिश्रण एकच उटण्याचं, पण ते प्रत्येक प्रकारच्या त्वचेला चालतं. आजकाल प्रत्येक स्किन टाईप वरती एक साबण आलाय आणि कुठला तरी हिरो दाखवतात, तो असा छानपैकी रेड्यासारखा टबात पहुडलेला असतो आणि मग सांगतो की मेरी खूबसूरत त्वचा का राज. बरं, पुरुष सांगतोय खूबसूरत त्वचा का राज, आणि मग अमुक अमुक और क्या असं म्हणतात त्याच्या पुढे. आणि आम्हालाही खरं वाटतं आणि आम्ही लगेच धाव घेतो आमच्या जवळच्या दुकानात आणि ते सगळे साबण विकत घेण्याकरता अगदी चढाओढीने आम्ही ते साबण विकत घेतो. मात्र त्या सगळ्या मागे आम्ही हे लक्षातच घेत नाही की कुठे ना कुठेतरी आमच्या खांद्यावरती हा जो भाग दिलाय त्याला डोकं असं म्हणतात. आम्ही आजकाल त्याचं मंगल कार्यालय करून टाकलेलं आहे. मंगल कार्यालयात बघा ना, वेगवेगळ्या पद्धतीची कार्य असतात. सकाळी कोणाचं तरी बारसं असतं, ती माणसं येतात लहान पोराला वगैरे घेऊन, सगळा बारशाचा सुंदर छान कार्यक्रम होतो. आपापलं सामान त्यांनी आणलेलं असतं, त्या हॉलच्या खोल्या असतात, तिथे ठेवलेलं असतं. सगळं ते आटपलं की त्याच्यानंतर आपापलं सामान घेऊन निघून जातात. मंगल कार्यालय रिकाम. त्याच्यानंतर संध्याकाळी कोणाची तरी श्रद्धांजलीची वगैरे सभा असते, ते लोक येतात, थोडेसे दुःखद असतात, त्यांचा सगळा मूडच वेगळा असतो. ती सभा होते, आपापलं त्यांनी आणलेलं सामान ते घेऊन जातात. मंगल कार्यालय रिकाम. त्या पद्धतीने आमच्या डोक्यांचं झालंय. सध्याला आम्हाला 2 मिनिट्स असं म्हटल्यानंतर मग खरंच आमची भूक भागते की काय असं वाटायला लागलेलं आहे. पण त्या 2 मिनिट्सनी आम्ही किती नुकसान ओढवून घेतोय हे आम्हाला विसरलेलो आहे जवळपास. आणि ह्याच्याच करता कुठे ना कुठेतरी आपण हा धांडोळा घेणं गरजेचं आहे की हे आपल्या संस्कृतीने एवढे जे सण सांगितले त्या प्रत्येकाच्या मागे खरंच काय कारण असेल. खरं म्हणजे भारतीय सण आणि आपले आरोग्य हा एक माझा स्वतंत्र व्याख्यानाचा विषयच आहे बरं का, आणि त्यामुळे मी त्याच्यात अधिक खोलात जात नाही. पण हे आजच्यासारखे विषय हे आज आपल्याला का गरजेचे आहेत हे सांगण्यामागे फक्त हे एवढी सगळी पार्श्वभूमी सांगणं ही अतिशय गरजेची आहे. त्याला कारण असं आहे की कुठेतरी हीच भारतीय संस्कृती जिनी एवढ्या हजारो वर्षांपूर्वी आपल्याला आयुर्वेद देऊन ठेवला आणि आपल्या प्रत्येक सणाच्या मागे देखील आपल्याला शास्त्र शिकवलं, आज त्याच भारतीय संस्कृतीमध्ये आजची परिस्थिती काय आहे हे बघणं क्रमप्राप्त आहे. लोक सहसा आम्हाला विचारतात की तुम्ही आयुर्वेदाचार्य आहात ना. हो. आयुर्वेद नेमका चालू कुठून होतो? मजेशीर प्रश्न आहे बरं का, ट्रिकी प्रश्न आहे. माझं उत्तर ठरलेलं आहे. मी सांगतो आयुर्वेद स्वयंपाकघरापासून चालू होतो. आपल्या स्वयंपाकघरात असलेले सगळे मसाले हे औषधी आहेत आणि त्याचे औषधी गुणधर्म आम्हाला माहीत असल्यामुळे गेली एवढी वर्षानुवर्ष भारतीय समाज हा त्याच पद्धतीने ते मसाले वापरत आलेला आहे. कसा? तुम्हाला उदाहरण सांगतो. डीन ऑर्निश नावाचे एक आहार तज्ञ आहेत. जगभरामध्ये त्यांचं प्रचंड मोठं नाव आहे. कॅन्सर सारखा व्याधी देखील आहाराच्या आधारे कशा पद्धतीने त्याला आपण जिंकू शकतो अशा पद्धतीची त्यांनी प्रचंड केलेला मोठा अभ्यास, त्यांची PhD देखील आहार या विषयामधली आहे. ते डीन ऑर्निश असं सांगतात की भारतीय समाजामध्ये जी हळद वापरली जाते ती हळद बघा आपण फोडणीत वापरतो, कच्ची हळद वापरली जात नाही.
तर त्या हळदीमध्ये असलेलं कुर्कुमिन नावाचं द्रव्य जे कॅन्सरवरती प्रतिरोध म्हणून उपयुक्त असतं, ते त्या तापमानाला असलेल्या तेलाबरोबर संयोग झाला तरच कार्यरत होतं आणि त्याच्यामुळे भारतीयांमध्ये पोटाचे कॅन्सर हे जगभरातल्या इतर देशांपेक्षा कमी प्रमाणात आढळतात. इतका तुमच्या पूर्वजांनी करून ठेवलेला विचार आपल्या जेवणातल्या साध्या साध्या मसाल्यांच्या पदार्थांपासून इथपासून ते आपल्या जेवणाचं पान वाढेपर्यंत. बरं का, आज अनेक माता भगिनी इथे आलेल्या आहेत, त्यांना नक्की आठवत असेल की त्यांनी घरी नक्की या बाबतीत ओरडा खाल्ला असेल की डावी बाजू कुठली आणि उजवी बाजू कुठली. आजकाल काही डावं उजवं आम्हाला राहिलेलंच नाही, कसलाच विधिनिषेध नाही. त्यामागे काही शास्त्र नव्हतं का? त्यामागे 100% शास्त्र होतं. मग ते काय होतं? ते असं होतं की डाव्या बाजूला जी चटणी, कोशिंबिरी, लोणची याच्यासारखे वाढलेले पदार्थ आहेत ते आहारामध्ये कमी असले पाहिजे. उजव्या बाजूला असलेल्या ज्या भाज्या आहेत, पातळ भाजी आहे, हे पदार्थ डाव्या बाजूपेक्षा तुलनेमध्ये जास्त असले पाहिजे. पण तरी देखील तो मुख्य आहार नाहीये. मुख्य आहार काय? मध्ये वाढलेली भाताची मूद हा मुख्य आहार आहे. बरं, ती जी भाताची मूद आहे, गरमागरम असलेला भात, त्याच्यावरती पिवळं धमक वरण, त्याच्यावरती तुपाची धार आणि लिंबाचं रस. तोंडाला पाणी सुटलं ना? आपल्याला अतिशय आवडणारा हा पदार्थ हा जगातला सर्वाधिक बॅलन्स्ड डाएट आहे असं वैद्य परीक्षित शेवडे सांगत नाहीयेत, असं WHO सांगतोय. आणि आपल्याला ही गोष्ट माहितही नाही. आणि मग हा गरमागरम भात जेव्हा आपण खातो तेव्हा आपण खाली बघतो, आपल्याला जाणवलं असेल, कधी मुद्दाम पाहिला असेल तर, की खालचा भाग काळा झालेला दिसतो आपल्याला त्या पानाचा. का बरं? कारण त्या पानात असलेलं जे क्लोरोफिल आहे ते अन्नामध्ये कुठेतरी मिश्रित होत आहे आणि त्याच्यानंतर आमच्या पोटात जात आहे. परत एकदा कॅन्सरवरती उपयुक्त असणारी गोष्ट आहे. आजकाल आम्ही काय केलंय? आम्ही स्टेनलेस स्टीलच्या कायममध्ये जेवतो आणि मग क्लोरोफिल हवंय, मग करतो काय? गव्हांकुर, गहू पेरतो. आजकाल मुंबईत तर आणि बिकट परिस्थिती येते, बिस्किटच्या छोट्या छोट्या रॅपरमध्ये पेरतात गहू आणि नंतर मग ते उगवले की नंतर कापायचं आणि मग त्याचा रस काढायचा आणि तो प्यायचा. तेवढंही आम्हाला आजकाल नको झालंय. इतका इन्स्टंट जमाना आहे सगळा की लोक आता आमच्याकडे डोंबिवलीला श्री व्यंकटेश आयुर्वेदमध्ये आल्यावरती लोकांचा हमखास प्रश्न असतो, गव्हांकुराची पावडर आहे का? म्हणजे जी गोष्ट ताजीच घेणं अपेक्षित आहे, आता आपण त्यालाही कुठेतरी शॉर्टकट काढायला लागलेलो आहे. पण ही केळीची पानं वगैरे तर आपण आता बादच केलेली आहे. त्याच्या पुढची असलेली गोष्ट अंगणं किंवा आपल्या घरातल्या जमिनी पूर्वी ज्या होत्या त्या सारवलेल्या असायच्या. आता त्यालाही काही स्कोप नाही. काय सारवणार? फरशा, मोझेक टाईल्स. तर त्या सारवलेल्या ज्या जमिनी असायच्या त्याच्या मागे काय विज्ञान होतं? तर त्याच्यावरती ठेवलेलं ते केळीचं पान, आजकालच्या भाषेमध्ये त्याला असं म्हणतात की परमिएबिलिटी ही त्या केळीच्या पानामध्ये जास्त असते. म्हणजे काय? तर एक घटक एका बाजूनी दुसऱ्या बाजूला जाणं आणि दुसऱ्या बाजूनी परत वरती येणं, ही जी गोष्ट आहे, तो जो जाळीदार असलेला भाग आहे त्याला म्हणतात परमिएबिलिटी. ही त्या केळीच्या पानामध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे. मग ते केळीचं पान ज्या वेळेला भात त्याच्यावरती वाढला जातो त्यावेळेला खाली असलेला शेण, गोमय, त्याच्यामध्ये आलेला गायीच्या पित्ताचा अंश हा त्याच्यातून मिश्रित होऊन आपल्या पोटात जात असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित अन्न पचन पूर्वी होत होतं. इनो घेण्याची गरज नाही लागायची. ती आता आज लागते. कारण ह्या इतक्या लहान सहान गोष्टीत इतकं मोठं शास्त्र दडलेलं आहे, हेच आम्ही कुठेतरी विसरलो. आणि हे विसरण्यामागची कारणं खरं म्हणजे 2. त्याच्यातलं पहिलं कारण परकीयांनी आमच्यावर केलेलं आक्रमण आणि दुसरं कारण आपलीच आपल्या शास्त्राबद्दल असलेली प्रचंड मोठी अनास्था. परिणाम काय? याचे परिणाम असे की आज जगात आपला पहिला क्रमांक लागतो, तो मधुमेहाची राजधानी म्हणून आज भारताला ओळखलं जातं. कुठेतरी पहिला क्रमांक लागतोय ना, पण कुठल्या कारणात लागतोय? मधुमेहाची राजधानी म्हणून आज आपल्याला ओळखतायत. 50% जगाच्या एकंदरीत मधुमेही रुग्णांच्या 50% रुग्ण हे एकट्या भारतामध्ये आढळत आहेत. पुन्हा एकदा WHOने सांगितलेली आकडेवारी माझ्या पदरची सांगत नाहीये. दुसरा क्रमांक जो आपला लागतो तो कुपोषणाच्या बाबतीमध्ये लागतो. आज याच देशामध्ये जिथे एकीकडे लोक हे इतकं जेवतायत की त्यांना अति जेवल्यामुळे होणारे रोग होत आहेत, मग डायबिटीज असू देत, स्थौल्य असू देत, उच्च रक्तदाब असू देत, आणि दुसरीकडे त्याच आपल्या देशामध्ये अनेक मुलं कुपोषणाने दगावतायत. ही आजची परिस्थिती आहे. आजचीच बातमी आहे. पालघर जिल्ह्यामध्ये जी संख्या वाढलेली आहे सगळी कुपोषणाची, म्हणजे तो वेगळा करून देखील कुपोषणाची संख्या वाढलेली आहे. ही किती गंभीर गोष्ट आहे. अशा पद्धतीची कुपोषणांच्या बाबतीमध्ये आपला दुसरा क्रमांक लागतोय. आणि सगळ्यात भयानक असलेली गोष्ट म्हणजे हृदयरोग.
हार्ट अटॅकच्या बाबतीमध्ये आज आकडेवारी असं सांगते की जवळपास 25% जास्त रुग्ण आज भारतातले जर का टोटल आपण पाहिले हार्ट डिसीजचे असलेले तर ते सरासरी 25 ते 35 या वयोगटातले आहेत. इतक्या तारुण्यावस्थेमध्ये आज आमच्या देशातली पिढी ही अशा सगळ्या रोगांना बळी ठरतेय. याला कारण आमचंच कुठेतरी असलेलं दुर्लक्ष. परकीयांनी आक्रमणं जी केली त्याच्यामध्ये मुघलांनी केलेल्या आक्रमणामध्ये त्यांनी डोकी मारली आणि ब्रिटिशांनी केलेल्या आक्रमणामध्ये त्यांनी आमची बुद्धी मारली. नालंदा तक्षशिलेचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. तिथलं ग्रंथालय किती काळ जळत होतं. एवढा काळ जळणाऱ्या ग्रंथालयामध्ये केवळ आयुर्वेदाचीच नाही तर तत्कालीन जवळपास प्रत्येक भारतीय शास्त्राची अतोनात हानी झाली. आणि त्याच्यानंतर मग ब्रिटिशांनी केवळ आम्ही आणतो ते चांगलं एवढं सांगितलं आणि मग नंतर गोरे ब्रिटिश गेले आणि काळे आले. त्यामुळे आम्ही ते इमानीद्वारे पुढे चालवलं आणि म्हणून आमचं शास्त्र कुठे ना कुठेतरी विसरत गेलो आणि बाजूला काढत गेलो. आणि असं म्हणतात ना की जे आपल्या नेहमी परिचयाची गोष्ट असते अति परिचयात अवज्ञा, आपल्याला त्यात काही विशेष वाटत नाही. घर की मुर्गी दाल बराबर. त्यामुळे आयुर्वेदाच्या बाबतीतही आपण नेमकं तेच करून टाकलं. कुठपर्यंत की मग आयुर्वेदाच्या बाबतीमध्ये आजकाल कोणी बोलायला लागलं ना की लोकांच्या मनामध्ये येणारी गोष्ट अशी असते की आयुर्वेद म्हणजे 1 नंबर कडू औषधं, काढे गोळ्या, 2 नंबर पथ्यांची लांबलचक असलेली यादी, 3 नंबर उशिरा गुण येणारी औषधं. एवढाच आपल्याला आयुर्वेद माहीत असतो. या तिन्ही गोष्टी साफ चुकीच्या आहेत. कशा कशा पद्धतीने ते मी हळूहळू पुढे सांगेनच तुम्हाला. पण मुळात पथ्य अपथ्य याचा अर्थ काय हे तरी आपल्याला माहितीये का? आज इतकं आपण ह्याच्याकडे दुर्लक्ष करत चाललेलो आहे की लोक सांगतात डॉक्टरांनी खूप मोठी यादी लिहून दिली आहे, खूप पथ्य करायला सांगितलंय. प्रत्यक्षात पथ्य या शब्दाचा अर्थ जे खायला पाहिजे ते असा असतो आणि अपथ्य किंवा कुपथ्य या शब्दाचा अर्थ जे टाळावं अशा पद्धतीचं असतं ते. पण आयुर्वेद आमचा घरचाच आहे. जडीबुटींची औषधं, त्याच्यापेक्षा जास्त काही नाही. मला सहज परवाला एक काकू भेटल्या होत्या. मला म्हणाले, अरे तू ते आयुर्वेदिक केलंयस ना? म्हटलं हो. म्हणजे BHMS ना? म्हटलं नाही. म्हटलं BHMS म्हणजे होमिओपॅथी, आयुर्वेद म्हणजे BAMS. हा म्हणाल्या, म्हणजे ते साबुदाण्याच्या गोळ्या असतात त्याच ना? म्हटलं नाही काकू, आमचे म्हटलं काड्या असतात, पुळ्या असतात, म्हटलं चूर्ण असतात, गोळ्या असतात, या सगळ्या त्या म्हटलं आमच्या. अच्छा अच्छा अच्छा. शेवटी काय म्हणे तुला सांगते, होमिओपॅथी आणि आयुर्वेद सगळं एकच रे. हे अशा पद्धतीचे कुठेतरी आपलंच असलेलं आपल्या शास्त्राकडे होत जाणारं दुर्लक्ष. आणि मग जसं म्हटलं होतं की यथा राजा तथा प्रजा, आणि सध्या लोकशाही आहे त्यामुळे यथा प्रजा तथा राजा, कारण आपण त्यांना निवडून पाठवतोय. आम्हालाच यातलं काही माहित नाही आणि त्यामुळे स्वातंत्र्य मिळून 66-67 वर्ष होऊन देखील आयुर्वेदाच्या वाट्याला काय आलंय माहितीये तुम्हाला? आयुष नावाचं एक स्वायत्त संस्थान आणि CCIM नावाची एक कमिटी. या आयुषमध्ये काय काय येतं? नावातच आहे आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध, नॅचरोपॅथी, होमिओपॅथी. वा रे वा, सगळ्यांचं मिळून एक संस्थान. आयुर्वेदाला काय येणार त्याच्यात? काही नाही. आणि मग अशाच पद्धतीचं केलं जाणारं दुर्लक्ष हे जसं आपल्याकडून तसंच त्यांच्याकडून देखील. आणि मग जे मगाशी बोलता बोलता उल्लेख केला ना, जे आपल्याकडे होत जाणारं दुर्लक्ष असतं की आयुर्वेदाच्या औषधांनी उशिरा रिझल्ट येतो, असं म्हणणाऱ्या किती लोकांनी आपण आयुर्वेदीय वैद्याकडे कधी गेलो याचा विचार केला? एखादा रोग झाल्यावरती आपण पहिली धाव घेतो आपला जो कोणी फॅमिली डॉक्टर असेल त्याच्याकडे. आजकाल फॅमिली डॉक्टर ही परिस्थिती फारशी राहिली नाहीये बरं का. ते देखील एखाद्या वर्तमानपत्राच्या पुरवणी एवढे शिल्लक राहिलेले आहेत. पण फॅमिली डॉक्टरकडे जाणार, मग तो कुठेतरी एखादा स्पेशालिस्ट सुचवेल, मग तिथे जातो. तिथे जर का नाही फरक पडला तर मग त्याच्यानंतर होमिओपॅथीकडे जातो सोपी औषधं म्हणून. तिथे फरक नाही पडला तर मग आम्ही म्हणतो की बाकीचे कुठली तरी जडीबुटी करूया. त्यांनी फरक नाही पडला मग आपण म्हणतो की एक काम करूया, आता अॅक्युप्रेशरने नक्की फरक पडेल. मग ते अॅक्युप्रेशर नाही ते अॅक्युपंक्चर, त्या सुया आपण टोचून घेतो. आणि एवढं सगळं फिरून आल्यानंतर मग ज्या वेळेला फरक पडत नाही तेव्हा आपण म्हणतो चला आता आयुर्वेदाने काही फरक पडतोय का बघूया. म्हणजे शेवटची संधी आयुर्वेदाला, त्याच्या आधी तो रोग आपण किती काळ आपल्या शरीरामध्ये वागवलाय याचा आपण विचार देखील करत नाही. आणि त्याच्यानंतर सगळं खापर फुटतं ते विचार आहे आयुर्वेदावरती. जे लोक सांगतात की आयुर्वेदी औषधांनी लगेच रिझल्ट येत नाही, त्यांना आम्ही नेहमी सांगतो की आमचं खुलं आव्हान आहे, आम्ही केवळ 2 गोळ्या काढून देऊ, 20व्या मिनिटाला जुलाब जर का झालं नाही तर आम्ही आयुर्वेदीय चिकित्सा करणार नाही.
आचार्य वाघभट असं सांगतात की औषध दिल्यानंतर 24 तासांमध्ये तुम्हाला पहिला गुण दिसून आला पाहिजे, इतकं लगेच त्याचे गुण मिळतात. आणि हो, एकीकडे प्रॅक्टिस देखील चालू असल्यामुळे हे आता ठामपणे सांगू शकतो की तेवढ्या लगेच आपल्याला गुण मिळत असतात ह्या गोष्टींचे. मात्र आपणच कुठेतरी याला बाजूला सारत असतो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी असल्यामुळेच कुठे ना कुठेतरी असं वाटलं की हा विषय लोकांपर्यंत पोहोचावा, की जेणेकरून आयुर्वेद नेमका काय आहे हा तुम्हाला समजेल ना. आणि तुम्हाला थोडं थोडं त्याच्यातून जर का काही घेता आलं आणि प्रत्येक जण जर निरोगी राहिला तर आपल्याला त्याचा खरा फायदा होईल. आणि म्हणून व्यक्ती तितक्या प्रकृती, त्याला मागचं कारण हे आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हटल्याबरोबर तरी चांगली गोष्ट आहे बरं का, की आपल्याकडे वातावरण हे आयुर्वेदाचं आहे बऱ्यापैकी गिरगावामध्ये. त्यामुळे असं मी म्हटल्यावरती सहसा असा प्रश्न नाही येणार जसा मी मगाशी सांगितला. पण तरी देखील प्रकृती म्हणजे काय हो असा प्रश्न स्वाभाविकपणे लोक आम्हाला विचारतात. प्रकृती म्हणजे नेमकं काय, तर ह्याचं अगदी सोपं करून सांगायचं तर सोपी व्याख्या अशी आहे की प्रकृती अशी गोष्ट आहे की जी जन्माला आल्यापासून मरेपर्यंत तुमची साथ सोडत नाही, तुमच्या सावलीसारखी तुमच्या बरोबर असते. कित्येक लोकांचं तुम्ही ऐकलं असेल, ते सांगतात मला थंड पाणी प्यायलेलं चालत नाही रे, माझ्या प्रकृतीला सोसत नाही. काही लोक सांगतात मला उन्हातून जाऊन आलं ना की लगेच पित्ताचा त्रास होतो, मला प्रकृतीला बिलकुल सोसत नाही उन्हातून जाणं. काही लोकांना आणि कुठला सांधेदुखीचा त्रास असतो. प्रकृतीला अनेक गोष्टी सोसवत नसल्यामुळे हे जे प्रकृती ही जी गोष्ट आहे ना, ती नेमकी आज आपण काय ते बघणार आहोत. साहित्य सम्राट नचिन केळकरांना एकदा प्रश्न विचारला होता की प्रकृती, संस्कृती आणि विकृती याच्यामधला फरक काय. त्यांनी खूप छान उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं मला भूक लागली, मी जेवायला बसलो, ही झाली माझी प्रकृती. त्याच वेळेला कोणतरी आगंतुक माझ्याकडे आला तर मी त्याला माझ्यातले 4 घास काढून देणं, ही झाली माझी संस्कृती. पण अशा वेळेला कोणी माझ्याकडे आला तर मी आपलं ताट घेऊन आतमध्ये जाणं, स्वतः खाणं आणि नंतर बाहेर येणं, ही झाली विकृती. आता कदाचित पुण्याशी खूप जवळचा संबंध असल्यामुळे त्यांनी असं सांगितलं असेल ना. कारण साधारणपणे पुण्यामध्ये गेल्यानंतर समोरचा माणूस जर का म्हणाला की एक 5 मिनिटं बसा, आपण एक 4:30-5च्या सुमाराला गेलेलो असतो, एक 5 मिनिटं बसा, आलोच चहा घेऊन, आणि नंतर तो माणूस आत जातो. बरं आत जातो तो 15 मिनिटांनी बाहेर येतो, आपण आपली चहाची वाट बघत असतो. येतो तो रिकामा हात हलवत, चहा कुठे घेऊन आलो की म्हणतो. पुणेकर कोणी असतील तर राग मानू नका बरं का, काय आमचं एमडी पुण्यात झालंय त्यामुळे आम्ही तिथेच मुरलेलो आहे 3 वर्ष, त्यामुळे आता बोलता बोलता असे किस्से येत जातात. तर त्यामुळे प्रकृती म्हणजे काय, तर जी गोष्ट आपल्या बरोबर सतत राहते अशा पद्धतीची असलेली गोष्ट आहे. त्याच्यातही 3 दोष आयुर्वेदाने सांगितले जे आपण सगळ्यांनी ऐकलेले असतात, वात, पित्त आणि कफ. या 3 दोषांच्या असलेल्या प्रकृती आणि या 3 दोषांचं असलेलं कॉम्बिनेशन, परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन, त्यांची मिश्रणं अशा पद्धतीने या प्रकृती बनत असतात. ह्या प्रकृती आयुर्वेदाने प्रामुख्याने सांगितल्याच आहेत. याच्या पलीकडे जाऊन 16 मानसिक प्रकृती आयुर्वेदाने सांगितल्या आहे. जगातलं पहिलं शास्त्र आहे ज्यांनी मानसिक प्रकृती सांगितलेलं आहे. अर्थात आज आपण मानसिक प्रकृती या विषयात फारसे जाणार नाही आहोत. शारीरिक प्रकृती काय आहेत हे आपण नक्की ओळखणार आहोत. मात्र ते बघत असताना काही पथ्य आपण सगळ्यांनी पाळायचे. ह्यातलं पहिलं पथ्य असं की मी ज्या काही लक्षणं सांगीन आता याच्या पुढे, ती लक्षणं कृपा करून स्वतःत आहेत का नाही एवढंच फक्त बघा. बाजूच्यांना, बरोबर घेऊन आलेल्यांना, नातेवाईकांना त्याच्याशी कम्पेअर करत बसू नका. हो, वात प्रकृतीवाल्यांची हमखास सवय असते की ते स्वतःकडे काही बघत नाहीत, ते पहिलं असं वाकून बाजूच्याकडे बघतात. बरं, बाजूला बसलेला कफ प्रकृतीवाला असेल तरी एक वेळ ठीक, तो बेटा फक्त हसेल असा आणि म्हणेल तुला नंतर बघतो. पण पित्त प्रकृतीवाला असेल तर तो असा काही चवताळेल त्याच्यावरती आणि मग पुढे आपल्याला व्याख्यान देखील पूर्ण करता येईल का नाही शंका होईल, अशा पद्धतीने तो भडकेल. त्यामुळे त्या गोष्टी फक्त आपल्या बरोबरच त्याची तुलना करून बघा. आणि दुसरी गोष्ट, बोलता बोलता सहज समजा जोशी, कुलकर्णी, देशपांडे अशी आडनावं आली तर ती प्रातिनिधिक समजा, नाही तर लगेच आम्हाला कोणतरी पकडायचे, आमचंच बरं आडनाव घेता ते, शेवडे का नाही बोललात तुम्ही. तर तसं काही नाहीये, माझ्या मनात असं काही नाही, कोणाचा परिचय असल्यामुळे घेतोय अशा पद्धतीचा तो भाग नाही. तर तेवढं फक्त जपा. ही प्रकृती ज्यावेळेला आपण बघतोय त्यावेळेला काय काय पद्धतीच्या गोष्टी आपण बघणार आहोत. तर त्याच्यातला सगळ्यात पहिला जो भाग आहे तो प्रत्येक प्रकृतीला ठरवून दिलेले वर्ण म्हणजे त्याचे रंग, प्रत्येक प्रकृतीची असलेली शारीरिक लक्षणं, त्यांची मानसिक लक्षणं, त्यांना पडणारी स्वप्न. हो, प्रत्येक प्रकृतीला पडणारी स्वप्न ही वेगवेगळ्या पद्धतीची असतात. म्हणजे जर मलाच फक्त विचित्र स्वप्न का पडतात असा तुमचा समज असेल तर तसं फक्त तुम्ही एकटे नाही आहात, असे अनेक लोक असतात आणि त्यांना स्वप्न काय काय पद्धतीची पडतात हे देखील आपण बघणार आहोत.
आणि या व्यतिरिक्त असलेला देखील एक भाग आहे जो आपण सरप्राईज पॅकेज म्हणून बाजूला ठेवूया. तो आल्यावर मी तुम्हाला सांगेन की तो नेमका काय आहे, पण तोही तुम्हाला निश्चितपणे आवडेल अशा पद्धतीचा आहे. वात प्रकृती ही पहिल्यांदीच सांगितलेली प्रकृती, ती आपण बघूया. वात प्रकृतीचं जसं मी सांगितलं, प्रत्येक प्रकृतीला ठरवून दिलेला एक एक रंग आहे. वात प्रकृतीला ठरवून दिलेला रंग आहे सावळा. सावळ्या वर्णाचे जे साधारण लोक असतात ते वात प्रकृतीचे लोक असतात. आपल्याकडे काळा असं म्हणण्याची पद्धत नाही बरं का, म्हणून सावळा असं म्हणतो. लोकांच्या भावना दुखावतात. डांबरा एवढे काळे जरी असले तरी देखील सावळा असं आपण म्हणावं, कारण वक्त्यांना घरी जायचं असतं. त्यामुळे सावळ्या वर्णाचे असलेले जे लोक असतात ते साधारण वात प्रकृतीचे असलेले लोक. वृक्ष असा स्वभाव त्यांचा असतो. वृक्षता ही त्यांच्या शरीरामध्ये देखील असते आणि स्वभावात देखील असते. शरीरात इतकी वृक्षता असते की वेगवेगळ्या पद्धतीचे मॉइश्चरायझर ते सतत चोपडत बसलेले असतात. किंवा अगदी परिस्थिती इतकी असते की ते आपलं पॅराशूटचं तेल असतं ना, ती अर्धी बाटली जरी आपण त्यांच्या डोक्यावर उपडी केली तरी पत्ताच लागत नाही तेल गेलं कुठे. म्हणजे जो लावतोय त्याचे हातही कोरडे आणि ह्याचं डोकंही कोरडं, समजतच नाही एवढं झिरपलं कुठे. जसं कडक उन्हाळ्यानंतर पाऊस पडला की ते पाणी सगळं कसं निघून जातं आणि जमीन कोरडी राहते, त्या पद्धतीने वात प्रकृतीच्या लोकांचं असलेलं शरीर असतं. बरं, हे जसं जितकं शरीरावर आहे तितकंच त्यांच्या स्वभावात देखील आहे, आणि स्वभावात इतकं की ते त्यांच्या आवाजात देखील आहे. आणि त्यामुळे साधारणपणे डॉक्टर सांधेदुखीचा खूपच त्रास होतोय सध्या, काय करावं काही कळत नाहीये, असा ज्यांचा आवाज असतो. वृद्धत्वामुळे नाही बरं का, चांगले तरणे मांड असताना देखील ती साधारणपणे वात प्रकृतीची असलेली लोक असतात. म्हणजे याच्या नरड्यात ऑइलिंग करावं की काय असं आपल्याला वाटेल, अशा पद्धतीची असलेली लोक. कारण शरीरात स्निग्धता मुळात कमी पडत असते. बरं, ती इतकी कमी पडते की स्वभावच वृक्ष होऊन जातो. त्यामुळे चला कुठे बाहेर जाऊया का असं विचारल्यावर पहिल्यांदा तोंड मुरडणारे हे लोक. मग त्यांचा आज काहीतरी पाठच दुखत असते, आज त्यांना काहीतरी गरमच होत असतं, दुसऱ्या दिवशी थंडीच वाजत असते, तिसऱ्या दिवशी मेट्रोचे भाव वाढणार आहेत ही काळजी सतावत असते. अशा पद्धतीचे सगळे असलेले लोक हे खास वात प्रकृतीचे लोक. बरं, एवढं करूनही जर का हे लोक एखाद्या चित्रपटाला जायला तयार झाले ना, तर तिथे गेल्यानंतर त्यांना एसी फारच जास्त आहे नाही ह्याची काळजी जास्त सतावते. ती नाही सतावली तर मग मध्यंतरात बाहेर गेला समोशांचे भाव कसले वाढले आहेत ही काळजी वाटायला लागते. आणि हे सगळंही नसेल आणि क्वचित प्रसंगी एखाद्या लॉंग टूरला वगैरे बाहेर पडले तर खाण्याचे 2 पदार्थ कमी घेतील पण औषधांची 4 पाकिटं जास्त घेतील. बरं, थांबून विचारलं अरे बाबा एवढी औषधं तुला एकट्याला लागतायत का, तर त्याच्यावर म्हणतील असू दे मला नाही पण इतर कोणाला लागलं तर. अशा पद्धतीने सोजवळ माणसं असतात तशी की बाकीच्यांना लागणारी औषधं देखील स्वतःच्या बरोबर घेऊन जाणारी लोक. कारण त्यांना औषधावरती स्वतःचं अवलंबित्व प्रचंड प्रमाणात ठेवणं आवडत असतं. औषधं आवडीने घेतो असं जो म्हणत असेल ना, साधारणपणे वात प्रकृतीचा. कारण त्याला असं वाटत असतं की औषधं खाल्ल्यामुळेच आपण आहोत की काय, ती जर का काढून टाकली तर आपलं काय होणार, अशा पद्धतीची चिंता त्यांना सतत भेडसावत असते. ही सगळ्या प्रकारची जी वृक्षता आहे ती त्यांच्यामध्ये आहेच, पण त्याच्या बरोबरीने असलेला जो गुण आहे तो चंचलतेचा. त्यामुळे लोक बिलकुल स्थिर नसतात. म्हणजे आता व्याख्यान चालू झाल्यापासून आतापर्यंत ज्या लोकांनी कमीत कमी 20 वेळा स्वतःची जागा बदलली असेल, असं 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 मग थोडंसं असं, हे सगळे वात प्रकृतीचे लोक. स्वतःच कडे बघताय ना, बाजूला काही काही लोक असतात बघा, उगाच बसल्या बसल्या पाय हलवत बसलेले असतात, काही कारण नसतं, वात प्रकृती. किंवा त्याच्या पलीकडचे काही लोक ज्यांची दृष्टी चंचल असते, सतत असं काहीतरी शोधतायत असं वाटतं, प्रत्यक्षात शोधत काही नसतात पण ते चांचल्य मुळातच आलेलं, जितकं शरीरात तितकं मनातही, त्यामुळे निर्णय क्षमता नाही. अशी लोक हॉटेलमध्ये बरोबर घेऊन जायला धोकादायक. बरोबर तुम्ही नेलत की पहिलं त्यांना समजा विचारलं काय रे बाबा काय खाणार आहेस, की थाटात सांगतात आज मी पावभाजी खाणार आहे. बाकीचे खुश होतात, पटकन ऑर्डर मिळाली की. नाही तर हॉटेलमध्ये कसे काही लोक आळमटळम करतात, हे कफ प्रकृतीवाल्यांची नेहमीची वैशिष्ट्य आहे. ते आपला बाजूचा काय घेतोय, मग तू काय घेतोस, अच्छा मग तुझं काय, अरे तू तुझं सांग ना, पण ते बाकीच्यांचंच बघत बसतात. वात प्रकृतीचे लोक धाडकन सांगतील मला हे हवं. बरं, पुढच्याला विचारलं की तुला काय पाहिजे, तो माणूस सांगेल की मला चायनीज खावं असं वाटतंय त्यामुळेच नूडल्स खातो. याला वाटतं अरे रे घोळच केला, पावभाजी सांगायला नको होती, नूडल्स आपल्यालाही खावीशी वाटतायत. म्हणतो 1 मिनिट जरा माझी ऑर्डर थोडी होल्डवर टाका, मी बहुतेक नूडल्सच घेईन. बरं म्हणतात ते लोक पुढे. आणि तिसऱ्याला विचारला तर तो म्हणतो काय मला असं वाटतं आज आपण सगळेजण पंजाबी खाऊया.
ह्या दोघा तिघांच्या ऑर्डर ज्यांना वेगळ्या द्यायच्या आहेत त्यांनी वेगळ्या देऊ दे. आपण सगळ्यांनी रोटी मागूया, 2 भाज्या मागूया, पनीरची भाजी आपल्या सगळ्यांची आवडती असलेली ती एखादी मागू आणि त्याच्यानंतर जेवू. परत ह्याला वाटायला लागतं अरे आपण गोळच केला. मैं हक्का नूडल्स पण उतनी मजा नाही, उसमें उतना मजा नाही आहे. मग काय करायचं? मग तो म्हणतो की एक काम करूया, मला पण तुमच्यातच कॅल्क्युलेट करा, मी पण पनीरची भाजी खाईन. आणि मग सगळं करत 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 सगळ्यांची ऑर्डर जेव्हा संपते त्यावेळेला हा माणूस परत स्वतःच्या पावभाजीच्या ऑर्डरवर जातो आणि म्हणतो मला पावभाजी पाहिजे. त्यामुळे जर अशा लोकांबरोबर हॉटेलमध्ये गेलात ना तर त्यांना सांगा 2 मिनिटं शांत राहा, बाकी सगळ्यांची ऑर्डर पहिल्यांदा घेतो आणि मग तू ठरव आता एवढ्या लोकांनी जे घेतलंय त्याच्यातलं तू नेमकं काय घेणार आहेस. असं त्यांना नेमकं करावं लागतं. अशा पद्धतीचं असलेलं चांचल्य, इतकं चांचल्य की धरसोड वृत्ती प्रचंड प्रमाणात. आरंभशूर असलेले लोक बरं का, म्हणजे एखादं कार्य सुरू करायचं असेल तर ह्यांना सांगायचं. बुफे वगैरे असतात बघा आजकाल, बुफे सिस्टम असते. साधारणपणे लोक घुटमळत बसतात की जाऊ का नको जाऊ, कोण सुरू करतंय. वात प्रकृतीवाले हमखास पुढे जातील. बरं त्यांना पुढे पाठवणारे लोक कफ प्रकृतीचे असतात बरं का, ते हळूच जाऊन सांगतात जा चालू करून दे किंवा हे आपले जातात. आणि मग त्याच्यानंतर आरंभशूरपणा जो असतो तो पुढे कधीच टिकत नाही. आणि म्हणून असे रुग्ण आमच्याकडे आले की नेहमी आमच्या पोटात गोळा असतो. कारण आल्याबरोबर आम्ही त्यांना सांगितलेलं असतं की थोडा असा व्यायाम करा, आहाराची पथ्य अशा पद्धतीने पाळा आणि औषधं घ्या की तुम्ही व्यवस्थित ठणठणीत बरे व्हाल. ते म्हणतात ठीक आहे, दुसऱ्या दिवसापासून मी पाळणं चालू करणार म्हणतात. घरी जातात, सकाळी पहाटे 5चा गजर लावतात. गजर वाजतो, हे उठतात देखील, उठतात, धावायला जातात, धावून परत येतात. त्याच्यानंतर मग म्हणतात की आता आस्था चॅनल लावा, नाक दाबून बसायचंय. बसतात टीव्हीच्या समोर, प्राणायाम वगैरे देखील करतात. घरी लिस्टच देऊन टाकतात, डॉक्टरांनी मला हे खायला सांगितलंय, हे खायला नाही म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यातल्या अर्ध्या अधिक गोष्टी आम्ही सांगितलेल्याही नसतात. हे स्वतःच्या मनाने कुठली तरी मॅगझिन्स वगैरे वाचून ठरवतात की असं सांगितलंय तसं सांगितलंय. बऱ्या प्रकृतीची मजा अशी की ह्यांनी ना सहसा कुठलेही एक रोगांवरचे कार्यक्रम वगैरे जे असतात ना ते बघायला जाऊ नये बरं का. कारण कुठलाही कार्यक्रम पाहिला की हा रोग आपल्यालाच झालाय असं यांना पहिलं वाटायला लागतं. अशी ही सगळी लोक असतात. म्हणजे एक पेशंट आमच्याकडे आली होती मध्यंतरी, तिने मला येऊन सांगितलं डॉक्टर मला ग्रहणी झालेली आहे, त्याच्यावर औषध द्या. आता वैद्य म्हटल्यावर आम्हाला बरं वाटतं, असं कोणतरी आयुर्वेदीय नाव सांगतंय रोगाचं. म्हटलं कशावरून कळलं तुम्हाला ग्रहणी हा रोग झालाय? नाही म्हणे ते अमुक वैद्य आहेत ना त्यांचं टेलिव्हिजनवरती येतं, ते मी वाचलंय, ते मी ऐकलंय, त्यामुळे मला लक्षात आलं की मला ग्रहणी झालेली आहे. म्हटलं बरं मग आता एक काम करा, घरी नेट आहे का? हो म्हणाले. युट्यूबवरती म्हटलं जा, त्याच वैद्यांचं अतिसारावरती असलेलं लेक्चर आहे ते बघा. बरं म्हणाल्या. दुसऱ्या दिवशी परत, आता कन्फर्म आहे डायग्नोसिस म्हणे मला अतिसारच झालेला आहे, जीर्ण अतिसार आहे, ग्रहणी नाहीये. म्हटलं बरं आता एक काम करा की तुम्ही हे दोन्ही बाजूला ठेवा, आज परत जा आणि युट्यूबवरती म्हटलं अम्लपित्ताबद्दलचं त्यांचं लेक्चर आहे का आणि मग तुम्हाला काय वाटतं सांगा. काकू परत तिसऱ्या दिवशी क्लिनिकवर आणि म्हणे आता मी कन्फर्म सांगते तुम्ही फार बरं केलं, हे दोन्ही रोगांमधला मला फरक दाखवला, आता मला कळलंय मला अम्लपित्तच झालंय. त्यामुळे या लोकांनी चुकूनही हे अशा पद्धतीची सदरं, अशा पद्धतीचे असलेले कार्यक्रम हे बघायला जाऊ नये. तर आपण सांगत होतो आरंभशूरपणाबद्दल, तेवढा विषय आम्ही सोडत नाही, तेवढा मी वात प्रकृतीचा नाही. तर या आरंभशूरपणामुळे पहिल्या दिवशी सगळी कामं व्यवस्थित होतात, पथ्य काटेकोर पाळलं जातं. दुसऱ्या दिवशी पहाटे 5ला अलार्म वाजतो, तो स्नूज केला जातो. 5:30ला उठलं जातं. मात्र 5:30ला उठल्यावरती राऊंड मारून येतात. नंतर मग घरी आल्यावरती सांगतात आता थोडंसं दमायला झालंय, आता एक झोप काढतो असं म्हणून झोपतात. नंतर मग ते प्राणायाम वगैरे नको, आज नको, ते उद्याला बघूया. पथ्य थोडंफार पाळलं जातं. तिसऱ्या दिवशी परत पहाटे 5 वाजता अलार्म वाजतो, तो स्नूज होतो, परत स्नूज होतो आणि स्नूजच होत राहतो आणि हे उठतात 8 वाजता आणि नंतर म्हणतात आता काही नाही झेपणार बाबा, हे म्हणजे जास्तच होतंय. बरं मजेची गोष्ट अशी की ह्यांना चुकून माकून बरं वाटलं ना तर त्याचं क्रेडिट वैद्याला कधी नाही बरं का, त्याचं क्रेडिट पथ्य पाळण्याला. म्हणजे असे आयटीत येतात दवाखान्यात, असा पेपर समोर टाकतात, बघा शुगर कमी झाली. अरे वा म्हटलं चांगलं आहे, औषधं वेळेवर घेतलीत ना. औषधाचं जाऊ द्यावं, पथ्य कसलं पाळलंय, गोड नाही म्हणजे नाही, व्यायाम तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने केलाय, प्राणायाम करतोय, सगळ्या गोष्टी काटेकोरपणे पाळल्यात. म्हणलं मग औषधं ते सगळं सेकंडरी हो. अशा पद्धतीने सांगणारे रुग्ण हमखास वात प्रकृतीचे, प्रचंड भसरट बोलणारे लोक. नेमकं काय सांगायचंय त्याचा अंदाजच नाही. संध्याकाळी घडलेली एखादी गोष्ट सांगायची असेल तर सकाळपासून सुरुवात करतील
यांना फोन केला ना की आपली पाऊण तासाची गच्छंतीच असते, त्याच्या आत फोन ठेवणारच नाहीत कधी, इतकं बडबड करत राहतील. आणि त्यामुळे आम्हाला खरं म्हणजे BAMS ला आणि MD ला दोन्हीला एक केस टेकिंग हा प्रकार असतो. ज्यावेळेला फायनल परीक्षा असते आमची, त्यावेळेला एक दिलेल्या 20-25 मिनिटांमध्ये लॉंग केस घ्यायची, म्हणजे त्याच्यामध्ये त्या रुग्णाची असलेली लक्षणं लिहायची, त्याला झालेला व्याधी लिहायचा आणि त्याला देण्यात येणारी ट्रीटमेंट लिहायची. या बाबतीमध्ये जर का वातप्रकृतीचा रुग्ण असला ना तर भयानक मुश्किल असते. 15 मिनिटं तो मला माझ्या नातेवाईकांनी कसा त्रास दिला हेच सांगत बसतो, आणि त्याच्यानंतर मग पुढची 5 मिनिटं मी काय खातो आणि काय खात नाही, आणि मग उरलेल्या 5 मिनिटात आम्ही कशी बशी ती केस लिहिणार आणि पुढे सबमिट करणार, अशी परिस्थिती असते. परवालाच एक जण दवाखान्यात आले होते. आले, मला म्हणे काय डॉक्टर कसे आहात. दवाखान्यात आलेल्या वैद्यालाच प्रश्न. म्हटलं आम्ही बरेच असतो, तुम्ही कसे आहात ते सांगा, इथे येण्याची काय. म्हटलं काय काढलं काम. नाही म्हणे जरा थोडं बोलायचं होतं. म्हटलं बरं बसा. तुम्ही म्हणे लंडनला गेलात का कधी. म्हटलं नाही. का. काय सुंदर शहर आहे म्हणे, इतके स्वच्छ रस्ते. हे स्वच्छता अभियान आपल्याकडे आत्ता त्यांच्याकडे पूर्वीपासून आहे म्हणे. म्हटलं बरं ठीक आहे. सुंदर रस्ते पण सुंदर, आणि हे मेट्रो आपल्याकडे आज आले हो. त्यांच्याकडे ट्यूब्स असतात, त्याच्यातून लोक प्रवास करतात. आणि ब्रिटिश लोक वेळेचे अतिशय काटेकोर, आपल्यासारखं नाही, IST नाही, इंडियन स्टँडर्ड टाइम नाही, त्यांचं स्टँडर्ड टाइम नुसार सगळ्या गोष्टी होतात. मी त्यांना आपला अधूनमधून विचारत असतो, काका पण नेमकं येण्याचं कारण काय. मी ठीक आहे, कळलं आम्हाला लंडन छान आहे, स्वच्छ आहे, तिथे अमुक एक काहीतरी बकिंगहम पॅलेस आहे, अमुक एक काहीतरी ब्रिज आहे, सगळं मान्य. माझ्याकडे येण्याचं कारण काय. तर म्हणतात हा झालं काय, आत्ताला दादरून आलो, डोंबिवलीला म्हणे 3 नंबरचा प्लॅटफॉर्म आहे ना, त्याची उंची फारच कमी हो, खाली उतरता पाय मुरगळला, तू जरा दुखतोय, त्याच्यावर काहीतरी सांगा ना. म्हणजे विचारायचं काय, पाय मुरगळल्यावरचं औषध, आणि त्याच्याकरता ती कोंबडी एवढीशी, आणि त्याच्याकरता मसाला एवढा मोठा, हे असं सगळं असणारे लोक. म्हणजे आम्हाला अतिशय खरं म्हणजे अशा लोकांच्या समोर वैद्यानेच पेशंट असणं गरजेचं असतं, कारण आम्ही पेशन्स बाळगणं गरजेचं आहे. आम्ही त्यामुळे आपले शांतपणे हा बरं मग ते सगळं ऐकून त्याच्यातलं नेमकं लक्षण शोधणं आणि त्याच्यावरती त्यांना चिकित्सा देणं, एवढं दमछाक असलेलं काम हे वातप्रकृतीच्या लोकांच्या बाबतीत हमखास असतं. वातप्रकृतीच्या लोकांना उचलेगिरी करण्याची सवय असते. उचलेगिरी म्हणजे चोरटेपणा नाही बरं का. सहज जाता एखादी गोष्ट दिसली उचलली, सिंड्रोम वगैरे म्हणतात आजकाल त्याला. कसला काय, ती नावं घ्यायला गेलं तर आमच्या जिभेचे तुकडे पडतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आम्हाला आपलं वात पित्त कफत चांगलं कळतं. तर अशा पद्धतीने एखादी गोष्ट सहज उचलायची, खिशात टाकायची, अशी लोक असतात. म्हणजे साधारणपणे शाळेमध्ये असताना पुरवण्या जोडण्याचे जे दोरे असतात ना, त्याची बंडलं जे लोक घरी घेऊन जातात ते वातप्रकृतीचे लोक असतात. बरं, ही बंडलं घरी नेऊन करणार काय, दिवाळीला तोरण लावणार आहे त्याचं, पण काय करणार, त्याच्याशी काय येणं देणं नाही. दिसली चांगली गोष्ट की उचलली. आमचा एक मित्र होता, 10वीला सेंड ऑफच्या वेळेला एक पोतं बरोबर घेऊन आला. सेंड ऑफ वगैरे झाला, आम्हाला सगळ्यांना म्हणाला चला लॅबमध्ये जाऊया. म्हटलं काय, चल म्हणतो मजा दाखवतो. बरं, लॅबमध्ये गेलो. लॅबमध्ये गेल्यानंतर या पठ्ठ्याने ते पोतं सगळं उपडं केलं. त्याच्यामध्ये टेस्ट ट्यूब्स होत्या, टेस्ट ट्यूबचे स्टँड होते, चिमटे होते, मोरचुदापर्यंतच्या गोष्टी उचलून नेल्या होत्या, कॉपर सल्फेटही घरी. मास्तरांना बरं वाटलं. ते म्हणाले बघा, तुम्ही लोक फक्त इथे येऊन शाळेला आभार प्रदर्शन करता, धन्यवाद देता, याच्याकडून थोडं काहीतरी शिका. आज याने शाळेला काहीतरी परतफेड करावी या दृष्टीने एवढं सामान आणून आपल्या लॅबला दिलं. तो म्हणाला मास्तर, सगळं झालं असेल तर आता सांगतो, वर्षभरात शाळेतूनच नेलेलं सामान होतं, आता सोडतोय म्हणून परत आणून देतो. ही अशा पद्धतीची लोक की ज्यांना सहज उचलेगिरी. आता त्यात नवीन एक प्रकार आलाय बरं का, सोशल मीडियावरची वातप्रकृतीची माणसं. ऐकून अजब वाटलं असेल ना, हा काय प्रकार आहे. आहेत. त्यामुळे होतं काय की आम्ही जसा मगाशी उल्लेख झाला, माझी प्रोफाईल जर का काढून पाहिली फेसबुकची तर तुम्हाला आयुर्वेद दिसेल. पेज देखील काढून ठेवलेलं आहे. याच्यामध्ये मेहनतीने आम्ही काहीतरी विचार करतो, आयुर्वेदातल्या काहीतरी गोष्टी त्याच्यात लिहितो, लांबलचक पोस्ट लिहितो आणि त्याच्या खाली कॉपीराईट्स मुद्दाम घालून ठेवतो. सोशल मीडियावरची ही जी वातप्रकृतीची लोक आहेत ना, ते सगळं कॉपी पेस्ट करतात. Ctrl+C Ctrl+V आम्हाला माहितीये, खाली लेखकाच्या नावाशी काही घेणं देणं नाही. मग तेवढं फक्त कॉपी पेस्ट करायचं आणि व्हॉट्सअप करून टाकायचं लोकांना. आणि मग दिवसभर तीच पोस्ट फिरून संध्याकाळी किमान 10 ग्रुप्स मलाच फॉरवर्ड करतात आणि मला सांगतात बघा कुठल्या तरी वैद्याने चांगली पोस्ट पाठवली की नाही. म्हटलं अरे ती मीच सकाळी लिहिली आहे इथे, आणि त्याच्यावर हेच लोक विचारणार पुरावा काय. साधारणपणे मला असं वाटतं की बॉलिवूड मधल्या ना काही संगीतकारांची प्रकृती वातप्रकृतीची असावी. म्हणून साधारण काही गाणी आपल्याला ऐकली तर ती ह्या गाण्यावरून उचललेलं गाणं, त्या गाण्यावरून उचललेलं गाणं,
जाऊ दे, आपण त्यांच्या नावात जाऊया नको. पण अशा पद्धतीच्या प्रकृती ह्या आपल्याला वात प्रकृतीच्या बाबतीमध्ये अशी माणसंही दिसून येतात. आरंभशूर जसं मी मगाशी सांगितलं तसं त्याच पद्धतीने अतिशय बारीक असणारी सहसा लोक आहेत, ती काही फार अशी धष्टपुष्ट नसतात, म्हणजे अगदी त्वचेवरून शिरा वगैरे दिसतील अशा पद्धतीची असलेली लोक, आणि जोर मात्र खूप असतो अंगात, म्हणजे सिंगल पसली नाम बुरसली अशा पद्धतीची लोक असतात. एकदा एक कंडक्टर होता बसचा, तो कंडक्टर वात प्रकृतीचा होता. एक पहिलवान चढला बसमध्ये, हा गेला त्याच्याकडे, तिकीट दाखवा म्हणाला. पहिलवान म्हणाला नाहीये. नाही. बरं, पहिलवान कफ प्रकृतीचा हो, आडवा तिडवा असा. हा म्हणाला आता करणार काय याच्या पुढे, नाहीये म्हणतोय तर गप बसायचं, आपल्याला धोबी पछाड दिला तर एखादा बसमध्येच. बरं म्हणाला, ठीक आहे. परत आला. 2-3 वेळा असं घडलं, मग याने ठरवलं की आता काहीतरी याच्या बाबतीमध्ये करायचं आपण, बरं का. जिम लावली, व्यायाम वगैरे करायला सुरुवात केली, छान खाल्लं प्यायलं. एक 3-4 महिन्यामध्ये जरा शरीर चांगलं झाल्यावरती परत गेला बसमध्ये, आणि नंतर मग त्याला म्हणाला तिकीट दाखव. तर पहिलवान म्हणणं नाहीये. बस काय बापाची वाटली का, मग चढलास कसा आतमध्ये? तो म्हणाला पास आहे. अशा पद्धतीची गोंधळ घालणारी लोक, धांदरट स्वभाव असलेली जी लोक असतात ती साधारणपणे ही वात प्रकृतीची असलेली लोक. बरं, हे जसं मी सांगितलं की बारीक असतात, त्याच पद्धतीने त्यांच्या सांध्यातून सतत आवाज येत असतात, बरं का, कारण स्निग्धता कमी असते. म्हणून आम्ही नेहमी असं म्हणतो की वात प्रकृतीची लोक ही आयुर्वेदातला ऑर्केस्ट्रा आहे. डोळे झाकून वात प्रकृती ओळखता येते, खरंच डोळे झाकून ओळखता येते. डोळे बंद करून बसायचं, कट 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 आवाज आला की यांचा कुठेतरी कुठला तरी वात कुठल्या तरी सांध्यातून बाहेर पडत असतो, अशा पद्धतीचा असतो. नाहीतर कित्येक लोक बसायला वगैरे जमिनीवर जातात आणि पाय वाकडा होतो, तो वाकडाच होत जातो. अशा पद्धतीचे वाताचे वेगवेगळ्या पद्धतीचे त्रास त्यांना मुख्यतः होतात. हे असे शक्यतोवर वात प्रकृतीची असलेली लोक आहेत. तर थोडक्यात ही झाली त्यांची शारीरिक लक्षणं, मानसिक लक्षणं. आता त्याच्या पलीकडे असलेली जी गोष्ट मी सांगितली, स्वप्न. या लोकांना स्वप्न कशी पडतात माहितीये? विचित्र स्वप्न पडतात. बेडकाचं तोंड असलेला सिंह. वाटेल तरी आपल्याला कधी असं काहीतरी स्वप्न पडेल म्हणून पडतं यांना हमखास. 3 तोंडाचा ड्रॅगन आणि त्याला हत्तीसारखी सोंड आहे. आपण आकाशात उडतोय, वात प्रकृतीचं दिलेलं लक्षण, ग्रंथात दिलेलं लक्षण आहे, आकाशात उडतोय असं स्वप्न पडतं. उंच इमारतीवरती चढलोय आणि तिथून खाली पडतोय की काय, अशा पद्धतीची स्वप्न ह्या लोकांना पडतात. त्यामुळे किंवा काहीतरी धुसर दिसतंय, अरुण वर्ण जास्त प्रमाणामध्ये दिसून येतोय, सावळा रंग स्वप्नात दिसतोय, ब्लॅकआउट होतोय, असे जे रंग देखील स्वप्नात दिसतात ना, ते वात प्रकृतीच्या लोकांना जास्त प्रमाणात दिसतात. आणि आता ह्याच्या पलीकडची असलेली गोष्ट जी मी तुम्हाला सांगितलं की जे सरप्राईज पॅकेज आहे तुमच्याकरता, ती अशी गोष्ट आहे की साधारणपणे बघा, बोलता चालता आपण म्हणतो काय गाढवासारखा पसरलायस, काय डुकरासारखं लोळतोयस, काय माकड चाळे. म्हणजे साधारणपणे माणसाची केलेली प्राण्याशी तुलना ही आयुर्वेदाने सांगितली बरं का. आयुर्वेदाने, सुश्रुताचार्याने प्रत्येक प्रकृतीची असलेली अनुकत्व अशी सांगितलेली आहे. थोडक्यात प्रत्येक प्रकृतीच्या माणसांना काही एक प्राणी नेमून दिलेले आहेत आणि त्यांचा स्वभाव हा त्या प्राण्यांप्रमाणे असतो. आता ह्या बाबतीत मात्र आज इथे जे लोक नसतील अशा लोकांच्या बाबतीत आपण विचार करू शकता बरं का. तर ह्या वात प्रकृतीतला जो पहिला प्राणी आहे तो सांगितलेला आहे अज. अज म्हणजे बकरा. बकरा हा जसा सतत फिरतो, प्रचंड खातो, पण काटक असतो, तशी माणसं असतात. सतत खातात पण खाल्लेलं अंगीच लागत नाही अशी ज्यांची तक्रार असते, अशी सगळी बकरा प्रवृत्तीची माणसं असतात. लोक यांचा सहसा बकरा करत असतात. कुठलंही काम असू दे ह्यांना कुठेतरी लावून देतात कामाला, स्वतः बाजूला राहतात. बरं, बकरीची आणि एक टेंडन्सी आपल्याला माहित असेल, शेळीची टेंडन्सी, की समोरचं जसं चाललेलं आहे तसं ते मागून चालत राहतात आणि त्यामुळे एक खड्ड्यात पडलं की पुढचे 100 खड्ड्यात पडतील अशा पद्धतीची असलेली लोक. पण ते इमाने इतबारे चालत राहतात, विचार नाही करत की आपण ह्याच्यापेक्षा वेगळा मार्ग एखादा निवडू शकतो का. तर ही सगळी लोक ही बकरा प्रकृतीमध्ये मोडतात. त्याच्यानंतर जी सांगितलेली ती शश प्रकृती म्हणजे ससा, भित्री भागूबाई. नियमाने दिलेली कामं सगळी व्यवस्थित करणार आणि चुकून एखादं पान जर पाठीवर पडलं तो आभाळ कोसळलं म्हणून धावायला सुरुवात सगळीकडे. आमच्या एक रुग्ण आहे, त्यांचा मला एकदा कॉल आला असंच दुपारी. मला म्हणे जरा तुम्ही होम व्हिजिटला येता का. म्हणलं येतो. म्हटलं काय झालंय. अहो म्हणे प्रचंड ब्लिडिंग होत आहे, रक्तस्राव होतोय खूप. म्हटलं बरं काय झालं नेमकं, कुठून ब्लिडिंग होत आहे. तर मला म्हणे काय म्हणे मगाशी मी भाजी कापत होते तर करंगळी कापली गेली. म्हटलं बरं मग. अहो रक्त थांबतच नाहीये, मी एवढा वेळ पाहिलं म्हणे घरभर रक्त. आता खराटा घेऊन साफ करावं की काय असं वाटायला लागलंय.
इतका अतिरेक करणारी लोक ही सशाच्या प्रकृतीची असलेली लोक असतात आणि इथे तिथे धावत असणारी आणि कुठल्याही जागी स्थिर नसणारी लोक. त्याच्या पुढचा जो प्राणी सांगितलेला आहे तो आहे उंदीर. उंदराचं वैशिष्ट्य असतं बघा, सतत कुरतडतो काही ना काहीतरी. त्याचा काही उपयोग आहे का? त्याचा विचार नाही. पण एक ना धड भाराभर चिंध्या अशा पद्धतीने इथलं काहीतरी कुरतडलं, तिथलं काहीतरी कुरतडलं आणि काय त्याच्यातून मिळवलं तर काही नाही. मला सांगा, टूथपेस्टच्या टोपणांचं, त्याच्या झाकणांचा जमा करण्याचा छंद हा काही छंद आहे का? काही छंद असतात त्या लोकांना, कुठल्याही गोष्टी जमवत सुटतात. मग ते आईस्क्रीम वरती असणारे, ते वरती असणारे जे रॅपर असतात ना, ते मी खूप जमवले माझ्या लहानपणापासून. आता काय लोणचं घालायचं, त्याचं उपयोग काय त्या गोष्टीचा? पण हा विचारच नाही. अशा पद्धतीने जे मिळेल ते जमवत सुटणारी, संचय करणारी लोक जी असतात ती उंदीर प्रकृतीची असणारी सगळी लोक. त्याच्या पुढे सांगितलेली आहे ती श्व म्हणजे कुत्रा प्रकृतीची असणारी लोक. कुत्र्यांचं वैशिष्ट्य असं बघा, एक गल्ली असली, आता आपल्याला मुंबईकरांना सवय आहे, अनेक लोक मॉर्निंग वॉकला सकाळीच जातात, काही लोक संध्याकाळी जातात आणि मॉर्निंग वॉक म्हणतात. तर आपल्यापैकी अनेक लोक जे पहाटे पहाटे जातात फिरायला, ते काठीच बरोबर घेऊन जातात. म्हणजे आधी बघितलं तर आपल्याला शाखेत वगैरे चाललंय की काय असं वाटतं, नंतर कळतं कुत्र्यांकरता घेतलीये बरोबर. इतका कुत्र्यांचा उच्चार असतो प्रत्येक ठिकाणी. त्या कुत्र्यांचं वैशिष्ट्य असतं बघा की गल्लीच्या एका तोंडापासून एकाने भुंकायला सुरू केलं ना की पुढचे सगळे भुंकायला सुरू करतात. शेवटच्याला बापड्याला माहितीही नसता पहिला का भुंकतोय, आपला साथ देण्याकरता भुंकत असतो. अशा पद्धतीने ह्या वात प्रकृतीच्या लोकांपैकी एकाने काही ऑब्जेक्शन काढलं ना की सगळे त्याच्या मागोमाग ते ऑब्जेक्शन काढायला लागतात, विचारच करत नाही की का काढलं. कुत्र्यांची अनेक सवय असते बघा, गाडी मागे धावत सुटतात. एखादी गाडी जाताना दिसली की हे जीव घेऊन धावायला सुरुवात करतात. बरं ती गाडी थांबलीच तर तू करणार काय, स्टेअरिंगवर बसून चालवणार आहेस का, तो विचारच नाही. पण एखाद्या गोष्टीच्या मागे धावत राहायचं फक्त. अशी प्रकृतीची लोक जी असतात ती साधारणपणे कुत्रा प्रकृतीची लोक. कुत्रा प्रकृतीची लोक म्हणतोय, भलतच काहीतरी विचार करू नका. त्याच्या पुढची जी सांगितलेली ती कावळा प्रकृतीची आहे. कावळ्याला छिद्रांवेशी असं म्हटलं जातं आपल्याकडे. म्हणजे एखादा सगळा चांगला कोरा करकरीत पांढरा कागद असेल तर त्याच्यावरचा काळा ठिपका शोधून काढणारी लोक ही या प्रकृतीची लोक असतात. आणि त्यामुळे समीक्षक वगैरे जे असतात ना ते बरोबर ह्या प्रकृतीत बसणारे लोक की त्यांना बरोबर तेवढं निवडून काढता येतं. एखादा नवा कोरा शर्ट घेऊन जा अशा माणसांच्या समोर आणि त्यांना विचारा कसा आहे, त्यांचं पहिलं उत्तर असतं बरा आहे तसा, बरा आहे तसा. आपण उत्साहाने दाखवून नेलेला पहिला शर्ट आपला छान काहीतरी. आणि मग नंतर तो माणूस आपल्याला सांगतो की हे बघ, हे इथे जे बटन आहे ना त्याचा दोरा थोडासा ढिला झालाय. म्हणजे बाकी कोणाच्या लक्षातही न आलेली गोष्ट तो दोरा ढिला झालेला एवढं त्यांना बरोबर दिसत असतं, कारण ते ह्या प्रकृतीमध्ये मोडत असतात. त्याच्या पुढचे जे सांगितलेले आहेत ते उंट प्रवृत्तीचे लोक. हे उंट प्रकृतीचे लोक वाकडेच चालतात. म्हणजे मला आठवत आहे की आमच्याकडे आम्ही ज्या वेळेला शिकत होतो, शिरोड्याला माझं कॉलेज होतं, आमच्याकडे एक काका होते, त्यांची ऍक्टिवा चालवण्याची पद्धती अशी होती, अशी चालवायची. अनेक लोक आपण पाहिले असतील मुंबईत, आता आपल्याकडे तर तितकंसं नाही, पण आमच्या बाजूला ज्या रिक्षा वगैरे इतक्या प्रमाणामध्ये दिसतात, रिक्षावाल्यांची एक चालवण्याची पद्धत असते बघा, ते बाजूला कोणी नसलं तरी एक सीट रिकामीच सोडून चालवत असतात. तशा पद्धतीने जे लोक बाईक चालवतात ते लोक हे सगळे उंट प्रकृतीत मोडणारी लोक. काही लोक बघा हमखास अशी तिरकीत चालत असतात. ह्याला कारण त्यांची प्रकृती आहे, ती बदललीच जाऊ शकत नाही. आणि त्याच्या पुढची असलेली प्रकृती गाढव प्रकृतीची लोक, हे वात प्रकृतीत येतात. वाईट मानण्याचं कारण नाही बरं का, गाढव अतिशय कामसू असलेला प्राणी, अतिशय उपयुक्त असलेला प्राणी आहे. आणि त्याचं एक वैशिष्ट्य आहे, त्याचं वैशिष्ट्य असं आहे की गाढवाला तुम्ही एखाद्या रस्त्यावरून एकदा पाठवा, तो आयुष्यात तो रस्ता परत कधी विसरणार नाही, अशा पद्धतीचा प्राणी आहे. जे लोक सांगतात ना की ड्रायव्हिंग करताना मी एखाद्या रस्त्यावरून एकदा गेलो की परत कधी विसरत नाही, त्यांनी यापुढे लक्षात ठेवा बरं का आपण कुठल्या प्रकृतीत म्हणतो. त्यामुळे हे अशा पद्धतीची लोक. बरं, आपल्याकडे गाढवाबद्दल असं सांगितलेलं आहे की यथा गर्धवा चंदन भारवाही भारस्य व्यक्ता नतु चंदनस्य. म्हणजे ज्याप्रमाणे गाढवाच्या पाठीवर वाहिलेलं जे ओझं आहे, लादलेलं जे ओझं आहे, ते चंदनाचं जरी असलं तरी त्याला फक्त ते ओझं आहे एवढंच कळत असतं आणि ते आपलं बापडं पुढे रेटत असतं. त्या पद्धतीने या लोकांना उत्तमोत्तम गोष्टी पुढे काढून द्या, त्यांना चांगलं सुग्रास जेवण वाढा, त्यांना त्याने फक्त पोट भरायचं असतं एवढं माहीत असतं. त्याच्या गुणधर्मांची काही घेणं देणं नाही. अशा पद्धतीचे लोक हे सगळेजण ह्या प्रकृतीमध्ये मोडतात. तर साधारणपणे वात प्रकृतीची अशा पद्धतीची असलेली गंमत जम्मत. पित्त प्रकृतीच्या बाबतीत मात्र थोड्या थोड्या गोष्टी बदलतात बरं का.
पित्त हे तुलनेमध्ये उष्णतेकडे घेऊन जातं आपल्याला, आणि त्यामुळे ही लोक अतिशय गरम असतात. गरम डोक्याची लोक, इतकी गरम की डोक्यावरती एखादं अंड फोडलंच तर आमलेटच बाहेर पडेल. महागाईच्या काळामध्ये सध्या उपयुक्त असणारी लोक इतकी गरम असतात की त्यांना तुम्ही 4 प्रश्न सलग विचारा, 5व्या प्रश्नाला भडकते. काय सारखं तेच विचारलंय. एखादा माणूस ऑफिसवरून वगैरे आला आणि त्याला विचारलं, का बाबा आज का उशीर झाला, तो आपला सांगतो काहीतरी मीटिंग होती. मग बायको विचारते, आज कसली मीटिंग? नाही, अमुक अमुक होती, अमुक अमुक साहेबांनी बोलवलं होतं, असं तसं. पण त्या साहेबांनी मागच्याच काल परवाच मीटिंग घेतली होती ना. तो शेवटी असा भडकतो, तो म्हणतो तुला काय घेणं देणं आहे का, माझं ऑफिस आहे, माझा साहेब आहे, मी बघतोय काय करतोय ते. हे सगळेजण पित्त प्रकृतीचे. बरं, त्याच्यातही या पित्त प्रकृतीच्या लोकांना ना भूक बिलकुल सहन होत नाही. त्यामुळे पोटात काही नाहीये आणि समोरचा 10 प्रश्न विचारतोय की त्याची पार एन्काउंटरच असतो, त्याची गच्छंती असते. मग त्याला आयुष्यभराची अद्दल घडेल अशा पद्धतीने फैलावर घेतात ना, किंवा पार अगदी 2-3 वर्षांपूर्वीच्या सगळ्या गोष्टी काढून मग त्याचं होतं नव्हतं करून टाकतील, अशा पद्धतीची लोक आहेत. द्रव हा गुण ह्यांच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये असतो, त्यामुळे घाम प्रचंड प्रमाणात येतो आणि घामाला दुर्गंधी देखील जास्त प्रमाणात असते. त्यामुळे साधारणपणे अत्तर, सेंट, डिओड्रंट याचे जे ग्राहक वर्ग असतो ना, तो सगळा पित्त प्रकृतीवाला असतो. ज्यांना हे सगळं आवडतं हे पित्त प्रकृतीचे असलेले लोक. बऱ्या द्रव गुणधर्मामुळे असं होतं की लघवीला तुलनेमध्ये जास्त होतं, शौचालय दिवसातून 2 ते 3 वेळा होत असतं, ती त्यांची प्रकृती असते. आणि क्वचित कधीतरी 4 लोकांच्या समोर जायचं असेल, एखादा समजा अशासारखा काही प्रसंग असेल, अशा प्रसंगामध्ये तर ह्यातल्या कित्येक लोकांचं शौचालय हे आश्रयस्थान असतं. 2-3 वेळा 4-5 वेळा जाऊन येतील. टेन्शनच इतकं आलेलं असतं त्यांना की आता करणार काय, आपण काय बोलणार, आपण लोकांना कसे भेटणार, या पद्धतीचं असलेलं टेन्शन ह्या द्रव गुणधर्मामुळे पित्ताला आलेलं असतं. उष्ण प्रकृतीची लोक असल्यामुळे त्यांना सतत पंखा हवा असतो. म्हणजे आत्ताच्या थंडीत देखील त्यांना पंखा पाहिजेच. एसी लावला तरी पंखा पाहिजे. हे पित्त प्रकृतीचे लोक असतात. आणि वात प्रकृतीचे लोक नेमके उलट. त्यांनी बातम्यांमध्ये चुकून जर का पाहिलं की आज मुंबईतलं तापमान 2 अंशांनी खाली घटलंय, की ते ताबडतोब आपल्या ट्रंका उघडतात आणि आपल्या शालीबिली पांघरून छानपैकी बसतात. मग ते तापमान कमी आलेलं असू दे किंवा नसू दे. पित्त प्रकृतीच्या लोकांना मात्र एसी बरोबर पंखा देखील हवा, अशा पद्धतीची लोक. आणि सहसा ज्यांचे तळ हात आणि तळ पाय हे आरक्त वर्णाचे असतात, म्हणजे रक्तवर्णी असतात, अशा पद्धतीची असलेली लोक ही पित्त प्रकृतीची असतात. बघा, काही पित्त प्रकृतीच्या लोकांनी लगेच स्वतःचे हात पाहिले. अतिशय जिज्ञासू असणारी प्रकृती आहे आणि त्याच्यामुळे ते लगेच बघतात की थोडं आपल्याला वाटतंय की आपली पित्ताची आहे का, लगेच बघून येऊया आहेत का. तर त्यामुळे अशा पद्धतीने असणारे हे पित्त प्रकृतीचे लोक. या पित्त प्रकृतीच्या लोकांच्या बाबतीत वैशिष्ट्य असे आहे की यांना दंदशूक असा शब्द ग्रंथांनी दिलेला आहे. मी मुद्दाम हे शब्द सांगतो बरं का, कारण दुर्दैवाने आपल्या देशाच्या पहिल्या सरकारमध्ये असं जाहीर करण्यात आलं होतं की संस्कृत ही मृतप्राय भाषा आहे आणि त्यामुळे आम्ही ते मानलं. ती कशी नाहीये हे आज आपल्याला लोकांना दाखवून देणं आपलं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे हे शब्द मुद्दाम मी सांगत असतो. दंदशूक याचा अर्थ सतत काहीतरी खात असणारी लोक. खास यांच्याकडे बिस्किटाचा पुडा तरी असतो, नाहीतर एखादी कॅडबरी तरी असते. अशा काही ना काहीतरी गोष्टी सतत चरत असतात, कारण त्यांना स्वस्थ बसवतच नाही. भूक बिलकुल सहन होत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने सतत खादाडी करणारी लोकही पित्ताची असतात. अंगावरती बहुसंख्य ठिकाणी यांना तीळ असतात, ही लोक पित्ताची आहेत. आणि साधारणपणे तांबूस गौरवर्ण ज्यांचा असतो ही लोक पित्ताची असतात. चिडल्यावरती लाल होणारी लोक असतात बघा, आपण पाहिलेलं असतं की काही काही लोक चिडल्यावर लाल होतात, असे कान बिन त्यांचे तापलेले दिसतात. ही सगळी पित्ताची असणारी, पित्त प्रकृतीची असणारी लोक. आणि त्याच्या पुढे सांगितलेलं एक जे वैशिष्ट्य आहे पित्ताच्या बाबतीतलं ते असं आहे की या पित्त प्रकृतीच्या लोकांना विगृह्य वक्ता असं म्हटलेलं आहे. विगृह्य वक्ता ह्याचा अर्थ वक्तृत्वात हे लोक माघार घेत नाहीत. हे लोक उत्तम प्रतीचे वक्ते असतात, उत्तम प्रतीचे वकील असतात. ते कोणाचंही समोरच्याचं बोलणं ऐकत नाहीत. महाराष्ट्राच्या सुदैवाने आपल्याकडे वक्त्यांची अशी जबरदस्त मोठी परंपरा लागलेली आहे. आपल्याला आजपर्यंत असे अनेक वक्ते ऐकायला मिळालेले असतील, तुमच्यातले कित्येकांनी ऐकले असतील. पण ह्या पित्त प्रकृतीच्या बाबतीत एक मुद्दाम उदाहरण तुम्हाला देतो की 10,000 वर्षात असं वक्तृत्व झालं नसेल, असं वक्तृत्व आचार्य अत्र्यांचं. पित्त प्रकृतीचा असलेला गुणधर्म. आणि त्यामुळे अत्र्यांच्या बाबतीत असं सांगतात की एकदा मराठाचं जे ऑफिस होतं त्या वर्तमानपत्राच्या ऑफिसच्या मागे पुण्यात एक गाढव मरून पडलेलं होतं. अत्र्यांनी महानगरपालिकेला फोन लावला पुण्यात. पुणेकर फोन उचलला, बोला. त्यांनी सांगितलं मी अत्रे बोलतोय, असं गाढव मरून पडलेलं आहे, त्याच्याकरता फोन केला होता. मग काय, तुम्ही जगाची घाण कशी साफ करत असता तेवढी करून टाका, असं त्यांना उत्तर दिलं पुणे महानगरपालिकेतून.
आत्रे त्यांनी ताबडतोब त्यांना सांगितलं, नाही ती घाण मीच साफ करणारे म्हणाले, पण साधारणपणे मेलेल्याच्या नातेवाईकांना कळवावं असा प्रोटोकॉल आहे म्हणून तुम्हाला कळवलं. आत्रे एकदा असेच कुठल्या तरी सभेत होते. सभेमध्ये बोलता बोलता समोर असलेल्या श्रोत्यातून एक आवाज आला, आत्रे तुम्ही कुत्रे आहात. सभेत बोलतोय माणूस आणि समोरून झटकन कोणतरी म्हणाला, आत्रे तुम्ही कुत्रे आहात. प्रसंग बघा बघा काय असेल माणसाचं. सेकंदभर थांबले आणि म्हणाले, हो मी कुत्रा आहे आणि तू माझा खांब आहेस, येस तुमच्यावर. आत्र्यांच्याच बाबतीतला अजून एक असलेला किस्सा असा की आत्र्यांना एका ठिकाणी असंच कुठल्या तरी व्याख्यानमालेमध्ये गेलेले होते आणि त्याचं अध्यक्षपद ते भूषवत होते. बोलण्याच्या आधी एक कोणतरी माणूस ओळख वगैरे ज्यांनी करून दिली, त्याच्यानंतर मध्येच आला आणि म्हणाला की आज आपल्याकडे अध्यक्ष म्हणून जे आलेले आहेत त्यांचं व्यक्तिमत्व हे यमराजासारखं आहे. कारण आत्रे असे पहाडासारखे, काला पहाड, त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व हे जवळपास यमराजासारखंच आहे आणि ते बोलतात ती जवळपास यमवाणीच असते, असं करून स्वतःच हसला वगैरे आणि त्याच्यानंतर निघून गेला. आत्रे बोलायला उभे राहिले आणि बोलताना सुरुवातीला म्हणाले की मी मगाचपासून शोधतोय माझा रेडा गेला कुठे. असंच एक प्रगाढ जबरदस्त असलेलं वक्तृत्व ह्या महाराष्ट्राने अनुभवलं. याच मंचावरती ते दोनदा येऊन देखील गेलेत असं मला कळलं आणि माझं खरं म्हणजे सौभाग्य समजतो की आज मी इथे या मंचावर उभा आहे. आणि ते वक्तृत्व, ते वक्ते जे होते ते वक्ते म्हणजे नन अदर दॅन हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे. काय जबरदस्त, दिवसातून 6 आणि 8 सभा घ्यायच्या काही चेष्टा आहे का? याच्याकरता हाडाचा वक्ता पाहिजे. केवळ पाणी पिऊन राहायचं आणि तो झंझावात महाराष्ट्रभर सगळीकडे पोचवायचा ही काही सोपी असलेली गोष्ट नाहीये. बरं, त्याच्यातही मजा अशी की बोलायला माणूस एकदा उभा राहिला आणि एकदा का समोर बोलत असताना जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो हे शब्द कानावर पडले की समोर कितीही मोठा जमाव असला तरी देखील तो जमाव शांत व्हायचा. ही ताकद त्या शब्दामध्ये होती आणि याच्याकरता तसा वक्ता आला. एकदा असाच साहेबांचा किस्सा आहे की एकदा प्रचंड जल्लोष शिवसैनिकांचा होता आणि साहेब बोलायला उभे राहिले, 2 वेळा हात देखील उंचावले तरी देखील समोरचे शांत बसायला तयार होईना. इतका प्रचंड गदारोळ की साहेबांनी शेवटी तिथे मंचावर फक्कल मारली खाली. तुम्ही फोटोही पाहिला असेल तो साहेबांचा. आणि त्याच्यानंतर म्हणाले, तुमचं आपलं चालू द्या, मी आमची एसटी येते का वाट बघत बसतो इथंच. हे जे प्रसंगावधान आहे ना, ह्याच्याकरता तो वक्ता हाडाचा असला पाहिजे. आणि सुदैवाने अशा पद्धतीची अनेक वक्त्यांची परंपरा ही आपल्या महाराष्ट्राला लाभली. आज सांगायला मला मुद्दाम आनंद होतोय की कुठे ना कुठेतरी त्या एका वक्त्यांच्या परंपरेचा असलेला मी देखील एक छोटासा घटक. कारण आमचे आजोबा भारताचार्य धर्मभूषण प्राध्यापक सुग शेवडे, जसा मगाशी उल्लेख झाला, आमचे वडील डॉक्टर सच्चिदानंद शेवडे आणि आता आम्ही सहसा एका घराण्यातल्या सलग 3 पिढ्या या एका क्षेत्रामध्ये असं दिसून येत नाही. आमच्या बाबतीत सुदैवाने तसं झालंय. सहसा मी ही गोष्ट बाहेर सांगत नाही. त्याला कारण असं की सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख असं समर्थांनी म्हटलंय. त्यामुळे ती सांगण्यामध्ये काही अर्थच नाही. आज मुद्दाम हे सांगतोय त्याला कारण असं की आमच्या आधीच्या दोन्ही पिढ्यांना तुम्ही ऐकलेलं आहे. टोपीवाला व्याख्यानमाला ही पहिली अशी व्याख्यानमाला आहे की जिथे आमच्या 3ही पिढ्या येऊन वक्ते म्हणून इथे बोलून गेलेले. तर विगृह्य वक्ता ह्याच्यावरून आपला विषय चालू होता. पित्त प्रकृतीची लोक जी ते स्तरावर बोलणारी असतात अशा पद्धतीची असलेली लोक, त्याच्यामध्ये एक वक्ता असाच एकदा बोलायला उभा राहिला. समोर बसलेले अनेक श्रोते असेच बसलेले होते. ह्याने बोलताना सुरुवात केली आणि बोलता बोलता म्हणाला की आजपर्यंत माझ्या आयुष्यातली अनेक वर्ष मी अशा स्त्रीच्या मिठीमध्ये घालवलेली आहे जी स्त्री माझी बायको नव्हती. श्रोते स्तब्ध झाले 2 मिनिटं, काय बोलतायत आता. त्याच्या पुढे त्यांनी पॉज घेऊन लगेच असं म्हटलं की कारण ती माझी माता होती, ती माझी आई होती. श्रोते खुश झाले. एक वात प्रकृतीचा श्रोता होता त्याच्यात. त्यांनी लिहून घेतलं. हमखास काहीतरी टिपणं काढत बसतात बरं का, काय काढतात काही पत्ता लागत नाही. पण त्यांनी लिहून घेतलं, हा असा मस्त पंच दिसतोय, आज हा ट्राय करायचा. बरं कुठे ट्राय करायचा? घरी. घरी गेले साहेब, बेल मारली. बायकोनी दारू वडल्या बॅग वगैरे दिली आणि आयटीत सांगितलं, माझ्या आयुष्यातली कित्येक वर्ष मी अशा स्त्रीच्या मिठीमध्ये घालवलेली आहे जी स्त्री माझी बायको नव्हती. बायकोलाच सांगताय. बरं बायको पित्त प्रकृतीची, ती भडकली. ती म्हणाली मग कोण होती ती? हा गांगरला. म्हणाला नेमकं आता ते आठवत नाहीये कोण होते. त्यामुळे असे अतिशय गांगरणारी असलेली लोक आणि ज्यांना झटकन ग्रास्प होतं, एखादी गोष्ट शिकवत असताना झटकन समजते,
पण स्मृती तितकी दीर्घकालीन नसते किंवा आता प्रकृतीत असतं. झटकन समजतं, ते पटकन रिप्रोड्यूसही करू शकतात. अशा पद्धतीची हजरजबाबी लोक जी असतात ती सगळी साधारणपणे आपल्याला पित्त प्रकृतीमध्ये आढळून येतात. पित्त प्रकृतीच्या माणसांच्या बाबतीमध्ये ती अतिशय सात्विक असणारी लोक आहेत आणि अशा पद्धतीची लोक आहेत की जी इतरांची सिक्रेट्स ठेवतात. बरं का, म्हणजे यांना अगदी आपण इमाने इतबारे एखादी गोष्ट सांगितली तर तुम्ही त्या बाबतीमध्ये निश्चिंत राहू शकता की माणसं आपलं गुपित हे गुपितच राखणार आहे. अशा पद्धतीची लोक, नियमानुसार चालणारी लोक म्हणून पित्त प्रकृतीची लोक ओळखली जातात. आणि तो नियम कोणी मोडला मग तो आपला सगळा सोयरा असेल तरी देखील त्याची हायगाय करणार नाही. अशा पद्धतीचा न्याय करणारी लोक देखील ही साधारणपणे पित्त प्रकृतीची असलेली माणसं दिसतात. स्वप्न यांना कुठल्या पद्धतीची पडतात तर साधारणपणे आपल्या मागे साप वगैरे लागलेत की काय अशी स्वप्न पडतात. किंवा आग लागलेली आहे, आपण त्याच्यात सापडलोय की काय, वणवा पेटलेला आहे कुठेतरी फार मोठा, अशा पद्धतीची प्रकाशाशी संबंधित असलेली, आगीशी संबंधित असलेली, फटाक्यांची आतिषबाजी दिसणारी अशा पद्धतीची स्वप्न ही या पित्त प्रकृतीच्या लोकांना अधिक प्रमाणामध्ये दिसून येतात. स्पायसी अतिशय खाण्याची या लोकांना सवय असते. चाटच्या गाड्या असतात बघा आपल्याकडे, चाटच्या गाड्या अतिशय फेमस असतात. बंबई का पाणीपुरी, त्या पाणीपुरीच्या गाड्यांवरती जाऊन भैया पाणी दो असं म्हणून 2-2 वेळा पाणी पिणारे जे लोक असतात ना, ते पाणीपुरीचं ते साधारण पित्त प्रकृतीचे लोक असतात. बरं, एवढं करून ते मानवत नसतं एवढं स्पायसी खाणं, पण हौस दाणगी असते तेवढं मसालेदार खाण्याची आणि त्यामुळे सतत जाऊन अशा पद्धतीने काही ना काहीतरी चमचमीत खाणं त्यांना आवडतं. डोकेबाज लोक, अतिशय हुशार, किंबहुना बऱ्याच ठिकाणी लबाड देखील अशा पद्धतीची असलेली लोक. पाट्या ज्या लिहिल्या जातात ना, पुणेरी पाट्या, त्या हमखास पित्त प्रकृतीच्या लोकांच्या डोक्यातून निघालेल्या असतात. पुण्यामध्ये खानावळ आहे, त्या खानावळीत हात धुण्याच्या बेसिनवरती लिहिलेली पाटी आहे, आत्ता जे पाणी आपण फुकट घालवीत आहात त्याच्यामधून 10 लोकांची तहान भागू शकते. कृपया जेवत असताना आपापला मोबाईल खिशातच ठेवावा. म्हटलं चांगली गोष्ट आहे, मोबाईल खिशात ठेवावा इथपर्यंत आपण समजतो. त्याच्या पुढचे तिथले बिलंदर लोक वाढणारे ते असे पोळ्या घेऊन समोर उभे राहतात. मोबाईल खिशात ठेवा, पोळ्या पाहिजेत ना, मोबाईल खिशात ठेवा. ही हमखास लोक सगळी पित्त प्रकृतीची एक जात. आणि हा अशा पाट्या तर तुम्हाला पुण्यात अशा 100 बडकर एक बघायला मिळतील ना. म्हणजे मी गाडी पाहिली होती, त्या गाडीवरती मागे लिहिलेलं होतं, वरती असं मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं की सांगभलं ग्रुप. म्हटलं बरं, सांगभलं ग्रुप, इट्स माय कार, डाऊन डेअर पुणेरी वडा. काय संबंध आहे? काही नाही, पण सगळं असं काहीतरी विचित्र लिहायचं. एक चितळे बंधूंचं दुकान आहे, एजन्सी घेतलेला, नाहीतर चितळे लगेच भांडायला यायचे आमच्याशी. एजन्सी आहे त्यांची, त्या दुकानाच्या बाहेर नेहमी घाणेरड्या अक्षरामध्ये आणि शुद्ध लेखनाच्या चुका करून लिहिलेला एक बोर्ड असतो. मी एकदा त्याला न राहून विचारलं, अरे बाबा म्हटलं तू पुण्यात राहतोयस, पेठेसारख्या ठिकाणी आहेस आणि म्हटलं एवढं अशुद्ध लेखन आणि इतकं घाणेरडं हस्ताक्षर? हो म्हणाला, बिझनेस गिमिक आहे. म्हटलं काय? नाही म्हणे, आपण पुण्यात आहोत, त्यात पेठेत आहोत, लोक येऊन सांगणार की तुम्ही काहीतरी इथे अशुद्ध लिहिलेले आहेत म्हणून, ते दाखवण्याकरता तरी गिराईक आमच्याकडे येतील ना, म्हणून कसं लिहिलंय. त्या डेक्कन कॉर्नरला एक पाटी लावलेली आहे, खरंच आहे बरं का, कधीतरी जाऊन खात्री करू शकता तुम्ही. आमच्या इथे साडीला फॉल लावून मिळेल तसेच आयुर्वेदिक चूर्ण मिळतील. दोन्हीचा संबंध आहे, काही आपलं करून टाकायचं. आमचा एक वात प्रकृतीवाला मित्र आहे, त्याने मध्यंतरी एका नॅशनल हायवेच्या जवळ एक ढाबा विकत घेतला. उत्तम चांगली असलेली जागा, पण ढाबा काही चालेल. बरे, वात प्रकृतीवाले रडे. 2 दिवस 4 दिवस बघतील, त्याच्यानंतर म्हणतील की आता काय करू समजत नाही, हो एवढं कर्ज काढलं, असं झालं तसं झालं. तो बापड्याहून रडायला लागला. आमचा एक मित्र पित्त प्रकृतीवाला, तो म्हणाला की एक काम कर, मी सांगतो तसं करायचं, ते केलंस की तुझा ढाबा नक्की चालेल. म्हणाला, सांग ना. म्हणाला, काय करू? हे बघ, मी तुला सांगीन काय करायचं ते, पण जेवढा फायदा होईल त्याच्यातले एवढे टक्के मला द्यायचे. या बाबतीत ते काटेकोर असतात बरं का, आधी एवढे टक्केवारी अमुक तमुक हे सगळं त्यांना बरोबर कॅल्क्युलेशन असतं, ती लिखापडी असते. त्याने सांगितलं की एवढं मला, हो तू मागशील ते देतो रे. म्हणाला, माझा तो ढाबा चालला पाहिजे, तो सगळा आता तोट्यात गेलाय. तो म्हणाला, ठीक आहे, काम कर, बाहेर असं एक मोठं होर्डिंग लावून टाक आणि जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांना वाचता आलं पाहिजे इतकी मोठी अक्षरं त्याच्यावर असतील आणि त्याच्यावरती ठळक अक्षरामध्ये लिही की आमच्याकडे उत्कृष्ट चमचमीत व्हेज कोल्हापुरी मेक्सिकन चायनीज मिळेल. हे काय कोल्हापुरी मेक्सिकन चायनीज, ही कुठली पद्धत आहे? म्हणाला, लाव रे. म्हणाला, लोक येतात का नाही बघ. लावला पठ्ठ्याने आणि खरंच दुसऱ्या दिवसापासून थांबायला लागले लोक. आहे काय कोल्हापुरी मेक्सिकन चायनीज, नवीन पदार्थ.
बरं, इथून मुंबईतून पुण्याला जाणारे वगैरे लोक असतात, मध्ये त्यांना वाटतं चला काहीतरी असं नवीन काहीतरी दिसतंय, थांबूया, खाऊन बघूया काय ते. आपली तेवढी साधारणपणे चव असते, त्याच्यामुळे आपण एसपीडीपी असं फक्त शेवपुरीला नाव दिलं की लगेच उड्या नाही मारत त्याच्यावर. आपल्या माहित असतं आज शेवपुरीच निघणार आहे, त्याच्या पलीकडे काही नाही. तर तशा पद्धतीने असलेले होर्डिंग पाहिलं लोकांनी आणि रांग लागायला सुरुवात गाड्यांची. तिथे होता होता ह्याला घाम फुटला, कारण लोक विचारायला लागले आता द्या ते कोल्हापुरी मेक्सिकन चायनीज काय ते. ह्याने फोन केला लगेच, चला. अरे म्हणाला इथे सगळे आलेत लोक, पण म्हणे ते मागतायत तो पदार्थ, आता काय सांगू. त्याने शांतपणे सांगितलं काही नाही म्हणा, त्यांना सांग की स्वल्पविराम द्यायचे राहिले. आमच्याकडे उत्कृष्ट चमचमीत व्हेज कोल्हापुरी, स्वल्पविराम मेक्सिकन, स्वल्पविराम चायनीज मिळेल. झाला म्हणाला. बरं, हा म्हणाला अरे तेही ठीक आहे, पण मेक्सिकन बनवायला माझ्याकडे शेफ नाही ना. हा म्हणाला हा प्रॉब्लेम तुझा आहे, याच्याशी मला काही घेणं देणं नाही. त्यामुळे असे सगळे लोक हे पित्त प्रकृतीचे लोक की जे प्रचंड डोकेबाज असणारे लोक आहेत. आणि पित्त प्रकृतीची अनुपत्व जी सांगितलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे अनुपत्व सांगितलेलं आहे ते सांगितलेलं आहे वाघाचं. वाघ आपल्याला माहितीये प्रचंड शूर असलेला प्राणी, प्रचंड पराक्रमी असलेला प्राणी, पिवळं धमक अंग, त्याच्यावरती असलेले ते काळे पट्टे आणि डौलदार असलेलं जनावर. शिकार करण्याच्या बाबतीत देखील त्याच पद्धतीचं, डरकाळी ऐकून देखील आपल्याला कापरं भरेल अशाच पद्धतीचं. कदाचित माहीत नाही म्हणून सेनेच्या बोधचिन्हामध्ये साहेबांनी त्याचा समावेश केला असावा. अशा पद्धतीचं असलेलं ते जनावर. तर हा वाघ हा पित्त प्रकृतीमध्ये मोडतो. याच पित्त प्रकृतीमध्ये गरुडासारखा एखादा पक्षी देखील येतो. ह्याच पित्त प्रकृतीमध्ये एखादा अस्वलासारखा प्राणी देखील येतो. अस्वल आता तसं पाहिलं तर काही प्रचंड पराक्रमी वगैरे नाही ना, पण आपण जर नॅशनल जिओग्राफिक वगैरे किंवा डिस्कव्हरी वगैरे चॅनल, अॅनिमल प्लॅनेट सारखे चॅनल चुकून माकून बघत असलात, आजकाल आमच्या सिरियलच एवढ्या झाल्यात आणि कुठली सून आणि कुठली सासू आणि कुठल्या सिरियल मधली ह्याचाही आजकाल पत्ता लागत नाही, पण आमच्या माता भगिनी बघत असतात. अर्थात त्यांनी बघावं, त्यांचा तो विरंगुळ आहे, पण चुकून माकून कुठून जर का आपण अशा पद्धतीचे चॅनल बघत असू तर आपण पाहिलं असेल ते अस्वल एखाद्या अशा कठड्यावर उभं राहतं आणि मासा असा बरोबर उडी मारतो त्यावेळेला ते पकडतं. थोडक्यात हे अस्वल प्रकृतीचे लोक मोके पे चोका मारणारी लोक असतात. ते वेळ येईपर्यंत थांबतात आणि मग त्याच्यानंतर मग बरोबर ती वेळ, ती संधी साधून देतात. अतिशय साधू प्रवृत्तीची माणसं आहेत, फक्त ती संधी साधू असतात एवढंच. त्यामुळे ही सगळी पित्त प्रकृतीची माणसं. आणि अस्वलाचं दुसरं वैशिष्ट्य आपल्याला माहितीये, गुदगुल्या करून करून समोरच्याला मारतं. त्या पद्धतीने हे इतकं हसून हसून समोरच्याची लाच काढतील की त्यालाही कळणार नाही दोन क्षणभर की प्रत्यक्षात आपली तंगडी खेचतोय, पण हे आपले मस्त मजा घेत त्याची खेचत असतात छानपणे. हे अशी अस्वल प्रकृतीची माणसं आहेत. त्याच्यानंतर जे सांगितलेले ते मांजर प्रकृतीची माणसं. आता वाघ आला म्हणजे वाघाची मावशी आली ना, तशी मांजर प्रकृतीची माणसं, दबक्या पावलांनी चालणारी लोक, लबाड असलेली लोक, गुपचूप कामं करणारी लोक, डोळे मिटून दूध पितात. ह्यांना असं वाटत असतं की आपल्याकडे कोणी बघत नाहीये, पण सगळ्या जगाच्या नजरा ह्यांच्याच वरती रोखलेल्या असतात. मांजराच्या बाबतीत असं म्हणतात, दुग्धम पश्यती मार्जारो न तथा लगुडा हातीम. मांजराला समोरचं दूध फक्त दिसत असतं, त्याच्या मागून येणारे काठीचे रट्टे दिसत नसतात. त्या पद्धतीची असलेली लोक असतात की आत्ता समोर जे दिसतंय ना तेवढं हळूच उचलता येतंय का बघूया. त्यानंतर जे सांगितलेलं आहे ते सांगितलेलं आहे माकड. आता माकड म्हटल्यावरती आपल्याला अगदीच काहीतरी वाटतं ना, पण तसं नाहीये. आपल्याकडे बघा सांगितले, मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. हनुमानाच्या बाबतीत असं सांगितलंय की केवळ बळच नाही तर बुद्धीमध्ये देखील श्रेष्ठ असलेली अशा प्रकारची देवता असणं, म्हणजेच हा गुण कुठेतरी वानरांमध्ये देखील असल्याने झालेली ती तुलना आहे, त्या पलीकडची नाहीये. आणि हा अशा पद्धतीने बुद्धिमान असलेला प्राणी आहे वानर. माकडाचं तुम्ही जर नीट बघाल तर काही काही प्रजातीतली माकडे आहेत की जी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जात असताना त्यांची किमान शेपूट तरी मागे राहिलेली असते. शेपूट म्हणजे पाचवा पाय, तो त्या पद्धतीने असतो मागे राहिलेला. का? कारण तेवढी बुद्धी असते की आपण झटकन सगळं सोडून पुढे जायचं नाहीये. मागचं हळूहळू सोडून पुढे जाणारी लोक ही साधारणपणे ही माकड प्रकृतीची लोक. ही लोक लहान मुलांच्या बाजूला वगैरे बसणं घातक बरं का, पुढ्या काढत राहतात काही ना काही, आणि त्यांना काय आनंद मिळतो काही समजत नाही. हळूच लहान मुलाला एखादा चिमटा काढतात आणि त्याने ठॅ करून रडायला सुरुवात केली की आपले नामो निराळे असे वर बघायला सुरुवात. अशी ही सगळी माकड प्रकृतीची लोक. त्यानंतर जी सांगितलेली आहे ती साप प्रकृतीची लोक. आता मजा बघा कशा पद्धतीची आहे की हा जो साप प्रकृतीची लोक पित्तात आलेली आहे, तशीच पित्तामध्ये जी लोक आलेली आहेत पुढची ती आलेली आहेत मुंगूस प्रकृतीची लोक. अही नकुल न्याय. आपल्याला माहितीये सापाची आणि मुंगुसाची मैत्री असते का? नाही.
त्यांचं शत्रुत्व एकमेकांबरोबर. तशी साप प्रकृतीची लोक ही समोरच्याला डसणारी ज्या पद्धतीची आहेत त्याच पद्धतीची त्या लोकांना नामोहरम करणारी लोक देखील पित्त प्रकृतीची आहेत. मुंगूस. आता मगाचं वात प्रकृतीचा आठवा. तिथे मी तुम्हाला सांगितलं होतं उंट आणि गाढवाबद्दल. किती छोटा छोटा विचार शास्त्रकारांनी केला असेल बघा बरं का. आपल्याकडे एक सुंदर सुभाषित आलेलं आहे. उष्ट्राणाम गृहे लग्नम गर्दभा शांती पाठका परस्परम प्रशंसंती अहो रूपम अहो ध्वनी. म्हणजे काय, उंटांच्या घरी लग्न आहे आणि तिथे गाढवं मंगलावचरण म्हणायलाय, मंगलाष्टक म्हणायला गाढवांना उभं केलंय. हे एकमेकांची स्तुती करतायत. गाढवं उंटांना सांगतायत काय सुंदर रूप आहे तुझं. म्हणजे उंट म्हणजे जसं काही मिस युनिव्हर्स मध्ये उतरवण्याचा प्राणीच नाही का, त्या पद्धतीने सांगतो काय सुंदर रूप आहे तुझं. आणि उंट गाढवांना सांगतायत काय सुंदर आवाज आहे तुझा. अरे गाढव आहे ती लता दिदी आहेत पण काय सुंदर आवाज आहे तुमचा. अशा पद्धतीने एकमेकांची स्तुती करता करता एकमेकांच्या चुकांवरती पांघरुणं घालत घालत दोन वात प्रकृतीची माणसं पुढे जातात. पण हीच दोन पित्त प्रकृतीची माणसं एकत्र आली तर एकमेकांच्या चुका काढत बसतात. अर्थात त्याच्यामुळे काम अधिकाधिक परफेक्शनकडे जात राहतं. ही गोष्टही तितकीच लक्षात घेण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून साधारणपणे जो हायरार्की हा सब्जेक्ट आपण लक्षात घेतला ना, कुठल्याही कंपन्यांमध्ये जा, वेगवेगळ्या स्तरांवर कामं करणारी लोक आहेत. त्याच्यात आपल्याला नीट दिसून येतं की मस्तपैकी छान एखाद्या एसी रूम मध्ये बसलेला बॉस असतो ना, तो साधारणपणे कफ प्रकृतीचा असतो. तो सगळं काम डोक्याने करत असतो शांतपणे. त्याच्या हाताखाली जो बाकीच्या कर्मचाऱ्यांना आजकालच्या भाषेमध्ये ज्याला ठोकून काढणं म्हणतात अशा पद्धतीचा जो माणूस अधिकारी लावलेला असतो तो पित्त प्रकृतीचा असतो. आणि सगळ्यात शेवट बाकीचे जे कर्मचारी मरून कामं करत असतात ते बापडे सगळे वात प्रकृतीचे असतात. त्यांना त्या कामाला लावून दिलेलं असतं फक्त, त्या पलीकडे काय. कफ प्रकृतीचा माणूस जसं मी सांगितलं ऐशारामात बसणारी माणसं आणि सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये डिसिजिव्ह कॅपॅसिटी ज्याच्या हातामध्ये आहे अशा पद्धतीची असणारी लोक, उच्च पदस्थ असणारी लोक. याला कारण आहे ते लोक अतिशय मृदू स्वभावाचे असतात. अतिशय नम्र असणारी लोक, गोड बोलणारी लोक. म्हणजे गोडबोले आडनाव नसलं तरी देखील गोड बोलणारी लोक. बरं हे गोड बोलतायत ते उगाच कोण लेखला बोलतायत का, तशातलाही भाग नाही. अतिशय मनापासून समोरच्या बद्दल चांगलं बोलतील. आणि ही जी स्निग्धता आहे ती त्यांच्या आवाजात जितकी असते तितक्याच प्रमाणात त्यांच्या त्वचेवरही असते. म्हणून जसं मगाशी सांगितलं ऑइली स्किन ज्यांच्या जास्त प्रमाणामध्ये असतात ते सगळेजण हे साधारणपणे या कफ प्रकृतीची असणारी लोक आहेत. ते हे कफ प्रकृतीचे लोक इतके मऊ असतात की डनलॉपचे टायर वगैरे असावेत की नाही तशा पद्धतीचं त्यांचं शरीर असतं. आणि म्हणून लहान मुलांना यांच्या अंगा खांद्यावर खेळायला प्रचंड आवडतं, मऊ वाटत असताना. आणि हे अगदी मोठ्या इमानेद्वारे त्या पोरांना खेळवत बसतात. प्रचंड तगडे मित्र या लोकांचे असतात. अनेक मित्र जोडलेले असतात. अशी माणसं लग्न समारंभाला घातक बरं का. कारण ही लोक लग्नाला गेली की लग्न कोणाचं हेच नेमकं कळत नाही. इतकं कोंडाळ ह्यांच्याच बाजूला होतं. आणि हे छानपैकी गप्पा ठोकत बसतात. सहसा कुठल्याही क्षेत्रामध्ये जा यांचे मित्र नाहीत असं होणं शक्यच नाही. कुठे ना कुठेतरी यांची काही ना काहीतरी ओळख निघते. अशी सगळी कफ प्रकृतीची असणारी माणसं जी साधारणपणे गोड बोलण्यावरतीच आपल्या सगळ्या कार्यभाग साधत असतात. त्यांना फारसे शारीरिक कष्ट करावे लागत नाहीत. कारण तेवढी त्यांची क्षमता देखील नसते आणि तेवढी त्यांना इच्छाही नसते. म्हणजे या कफ प्रकृतीच्या माणसांना जर का घरातून आपल्याला 7:30 वाजता बाहेर काढायचं असेल ना तर आपल्याला 5:30 वाजताच बाहेर पडायचे असं सांगावं लागतं. तेव्हा कुठे ते तयार होत 8:30-9 वाजता घराबाहेर पडतात. अशा पद्धतीचे लोक असतात. बरं ही जी मंदपणा जो असतो हा जसा त्यांच्या गतीमध्ये असतो तितकाच क्वचित बुद्धीमध्ये देखील असतो की काय अशी आपल्याला शंका येते. म्हणजे मध्यंतरीच आम्ही एकदा पुण्यामध्ये काहीतरी कामानिमित्त गेलो होतो. आमचे एक मित्र आहेत तिथले, आम्हाला न्यायला आले. तिथून लगेच कुठेतरी एका ठिकाणी पोहोचायचं होतं. बरं पुणेकरांची एक खासियत आहे, त्यांच्याकडे 2 व्हीलर असली ना की ते सरळ सोट रस्त्यावरून जात नाहीत बरं का, आजूबाजूच्या गल्ल्यांमध्ये घालत बसतात आणि त्या गल्ल्यातून पुढे काढतात. तसं आमच्या मित्राने घातली गल्लीमध्ये गाडी. मी त्याला म्हणलं अरे बाबा आपल्याला वेळेत पोहोचायचंय, आपल्याला लवकर तिथे जायचंय. त्याच्यावर या प्राण्याने मला उत्तर दिलं, आपल्याला थोडा वेळ लागला तरी चालेल, थोडंसं अंतर जास्त पडलं तरी चालेल, पण आपण शॉर्टकटने जाऊया. मी म्हटलं वेळही जास्त लागतोय, अंतरही जास्त जाते, मग शॉर्टकट कसला. पुण्यात त्याला शॉर्टकटच म्हणतात. हा आवाजही कफ प्रकृतीचा असतो बरं का. अशा प्रकारचा भारदस्त आवाज असलेली जी लोक असतात ही सगळी कफ प्रकृतीची असलेली लोक. बरं असं करत 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 आम्ही कुठेतरी त्या कर्वे रोडला बाहेर पडलो. त्यावेळेला मी त्याला सांगितलं की भल्या माणसा म्हटलं मगाच्या सिग्नलवरती जी मुलगी सायकलवर आपल्या मागे होती ती आता आपल्या पुढे आहे. असू दे म्हणाला, लेट झालं तरी पण आपण पोहोचूच.
सोडणार नाही. आपण जे बोलतोय त्या पद्धतीने आणि त्याच वेगाने पुढे चालत राहतील अशा पद्धतीची लोक. आणि सहसा काही झालं तर झटकन भडकणार देखील नाही, शांतपणे घेतील. पण जसं मगाशी बोललो तसं की अगदी थोडा वेळ थांबतील आणि मग योग्य ठिकाणी कुठेतरी त्यांना संधी मिळाली की मग असा काही समोरच्याच्या इज्जतीचा फालुदा की मग ज्याचं नाव ते मग त्याला आठवेल की बाबा कुठून याला बोललो त्यावेळेला. अशा पद्धतीची सगळी परिस्थिती करून टाकतील. ही सगळी कफ प्रकृतीची माणसं आहेत, अतिशय देवभोळी असणारी माणसं. त्यामुळे व्रत वैकल्य सगळी करणं म्हणजे झाडून कुठले असले नसलेले उपास शोधतात आणि ते करायला सुरुवात करतात. जर रस्त्यातून जाता येता जर का एखादा शेंदूर फासलेला दगड दिसला ना तरी अगदी श्रद्धेने हात जोडून नमस्कार करतील लोक. शेजारच्याने नॅनो गाडी विकत घेतली की हे लोक हार तुरे घेऊन उभे असतात. नाही पहिल्यांदी नारळ फोडायला पाहिजे ना असं वगैरे करू. असे सगळे कफ प्रकृतीची लोक. हाच वात प्रकृतीचा एखादा माणूस असेल ना तर रस्त्यावरून जाता आता एखादं मंदिर बघतो आणि आजकालच्या इस्टाईलमध्ये असं करतो. हे काय असतं मला आजपर्यंत कळलंच नाहीये बरं का, पण सहसा वात प्रकृतीचं असतं. कारण का झटपट काहीतरी उरकायचं आणि पुढे जायचं. आणि ह्यामुळे होतं असं की आमच्याकडे डोंबिवलीतच स्टेशनला जाणारा एक रस्ता आहे. त्या रस्त्यावरून जाता येता संध्याकाळची लोकल वगैरे संपल्यानंतर जे लोक येत आहेत जात आहेत अशी बरीच मोठी वर्दळ असते. व्हायचं असं की एक कफ प्रकृतीवाला माणूस तिथून जाता आता बाजूच्या बाजूला बघून असा नमस्कार करायचा. त्याच वेळेला नेमका एक वात प्रकृतीवाला माणूस तिथून यायचा. त्याने नमस्कार केला. कोण आपला अनोळखी माणूस आहे, काही आपली तशी ओळख नाही, पण आता नमस्कार केलाय म्हटल्यावर काहीतरी आपल्याला त्याला हे करायला पाहिजे ना. हा पण बापडाचा नमस्कार करून दाखवायचा, पुढे जायचा. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, वात प्रकृतीच्या माणसाला समजे ना की हा का नमस्कार करतोय आपल्या प्रत्येक वेळेला. त्याने ठरवलं उद्या आता याला थांबवायचं बरं का. ह्याने थांबवलं. दुसऱ्या दिवशी गेला आणि थांबा म्हणाला. काय म्हणे आपली काही ओळख आहे का. म्हणाला नाही. मग तुम्ही रोज मला बघून असा नमस्कार का करता. मी आपला नमस्कार करतो, तुम्ही पुढे जाता. हा कफ प्रकृतीवाला माणूस त्याला म्हणाला की तुम्हाला नमस्कार नाही करत, मागे तो स्वामी समर्थांचा मठ आहे तिथे नमस्कार करत असतो. समोरचा काय करतोय त्याचा फारसा विचारच करायचा नाही. आणि त्याच्यामुळे वात प्रकृतीवाले कुठेतरी अशा पद्धतीने स्वतःला अडकवून घेतात खरं म्हणजे जाऊन, त्या पलीकडे काही नाही. आणि मग कफ प्रकृतीवाला शांतपणे निघून जायला मोकळा. हा आपला बापडा विचार करत काय म्हणजे आपण एवढे दिवस उगाच याच्यासमोर हातबीत जोडून दाखवत होतो, उगाच लाच करून घेतली. नंतर सगळं पश्चात हे आधी करायचं हा विचारच डोक्यात नाही. कफ प्रकृतीच्या लोकांची जी अनुकत्व सांगितले, जी प्राण्यांबरोबर केलेली तुलना आहे, ते सगळे रॉयल प्राणी आहेत बरं का. सगळ्या क्षेत्रातले प्राण्यांमधला पक्ष्यांमधला रॉयल असलेली लोक. एवढंच नव्हे तर सगळ्यात रॉयल असलेला माणूस देखील, किंवा माणूस म्हणता येणारच नाही आपल्याला, व्यक्तिमत्व आपण असं म्हणूया, ब्रह्म. कफ प्रकृतीच्या माणसाचं अनुकत्व सांगितलंय ब्रह्माबरोबर. का. कारण का अतिशय सोज्वळ असलेलं अशा पद्धतीचा देव, अतिशय शुचिरभूत असलेला देव, ज्ञान देणारा देव, अशा पद्धतीने असलेलं ते व्यक्तिमत्व म्हणून ब्रह्म हे तिथे उदाहरण सांगितलेलं आहे. त्याच्या बरोबरीने जो सांगितलेला आहे तो देवांचा राजा इंद्र, हा देखील कफ प्रकृतीमध्ये सांगितलेला आहे. त्याच्या पुढचा जो सांगितलाय तो प्राण्यांचा राजा, प्राण्यांचा राजा असलेला सिंह, तो देखील कफ प्रकृतीत सांगितलाय. आता मजा बघा, वाघ सांगितलेला आहे पित्त प्रकृतीत. तो वाघ स्वतः शिकार करतो, पराक्रमी असलेला प्राणी आहे. सिंह स्वतः शिकार करत नाही. सिंह सिंहणीला शिकार करायला लावतो आणि त्याच्यानंतर ती शिकार फक्त खातो. हे आपल्याला जर अर्थात जसं बोललो तसं हे चॅनल्स पाहिले असतील तर आपल्याला हे नक्की माहित असेल. कफ प्रकृतीची असलेली वृत्ती. आपण बसून राहायचं आरामात आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या कोणाला तरी पुढे पाठवायचं, ढकलायचं. ती धक्का गाडी असते ना त्या पद्धतीने धक्का मारायचा की ते पुढचे जातात आपले कोसळत कोसळत कोसळत. अशा पद्धतीने आरामात बाजूला बसून राहणाऱ्या व्यक्ती कफ प्रकृतीच्या. त्याच पद्धतीने पुढचं जे सांगितलेलं आहे ते सांगितलेलं आहे हंस. हंस देखील डौलदार असलेलं जनावर. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, आपण कविता वाचलेली असेल, म्हटलेली असेल. अशा पद्धतीचा तो राजबिंड असणारं व्यक्तिमत्व हे राजहंसाचं किंवा हंसाचं असा असलेला पक्षी देखील हा याच कफ प्रकृतीमध्ये मोडतो असं सांगितलेलं आहे. त्यामुळे थोडक्यात जर आपण आता पाहिलं की हे अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे आपण ज्याला म्हणू शकतो की साधारणपणे घुसळून जे क्रीम बाहेर काढलं होतं ना ते असलेले लोक हे कफ प्रकृतीचे लोक आहेत. प्राण्यांमध्ये अजून 1-2 उदाहरणं अशी आहेत की घोडा, अश्व हे उदाहरण कफ प्रकृतीचं आहे. बैल हे उदाहरण कफ प्रकृतीचं आहे. बैलासारखी कामसू असणारी लोक देखील आहेत, धष्टपुष्ट असणारी लोक देखील आहेत. मात्र घोड्याच्या बाबतीतही बघा, घोडा उभं राहून विश्रांती येतो. कफ प्रकृतीच्या काही काही लोकांनाही सवय असते बरं का. जिथे असतील, ज्या अवस्थेत असतील त्या अवस्थेत झोपू शकतात. व्याख्यानाला घातक असलेली लोक.
वक्ता कितीही पट्टीचा असू दे, ह्यांचा डोळा लागलेलाच असतो कधी ना कधीतरी. मग बाजूनी कुठून आता जसा एक मध्येच हास्याची लकेर उमटली तशी उमटली की मग ते एकदम असे भानावर येतात आणि मग हा अच्छा असं चालू होतं का. त्यामुळे साधारणपणे शाळेमध्ये जर आपण पाहिलं ना तर आपल्याला दिसून येतं की कफ प्रकृतीचे लोक हे बॅकबेंचर्स असतात. मागचा बेंच आधीच जाऊन पकडतात. ते म्हणतात आपण निवांत झोपा काढूया. वात प्रकृतीवाल्यांना पुढे बसायला भाग पाडतात बाकड्यांना. म्हणजे पहिल्यांदा सगळ्या शिक्षकांचं लक्ष, कारण काही काही शिक्षक असतात तुम्हालाही आठवत असतील, तुम्हाला असलेले पहिल्या 2 रांगांना शिकवतात, एवढा हळू आवाज असतो त्यांचा. आणि मध्ये बसणारे सगळे धोरणी पित्त प्रकृतीवाले लोक असतात. ते मध्ये जागा पकडतात. इथूनही मार पडायला नको, तिथूनही मार पडायला नको, अशा पद्धतीने सेफ मोडवरती असणारी जी प्रकृती आहे ती पित्ताची प्रकृती आहे. तर एकंदरीत असलेल्या ह्या ज्या 3 प्रकृती आहेत त्या अशा प्रकारच्या आहेत. आता ह्या ज्या कफ प्रकृतीच्या बाबतीतली स्वप्न आहेत ती आपल्याला बघू शकतो. तर ती अशा पद्धतीची स्वप्न आहेत की जलाशय दिसणं, कमळांचे ताटवे फुललेले दिसणं, समुद्र दिसणं, वेगवेगळ्या पद्धतीच्या पाण्याच्या असलेल्या मनोरम्य जागा दिसणं, ही अशी रॉयल स्वप्न ज्यांना पडतात. आपण छानपैकी गादीवर पहुडलेलो वगैरे आहोत, आपण राजा झालेलो आहोत, अशी स्वप्न ज्यांना दिसतात हे साधारण कफ प्रकृतीचे लोक आहेत. आणि ही तिन्ही प्रकृतीची लक्षणं पाहिल्यावरती आता आपल्यापैकी कित्येकांना साधारण लक्षात आलं असेल की आपली प्रकृती कुठली आहे. आता तुम्हाला ह्यातून 100% तुमची प्रकृती कुठली आहे कळेल का? नाही कळणार. त्याला कारण असं आहे की त्याच्याकरता तुम्हाला तुमच्या जवळच्या शुद्ध आयुर्वेदीय चिकित्सा देणाऱ्या वैद्याकडे जाणं गरजेचं आहे. त्याच्याकरता वैद्य परीक्षित शेवडेंकडे या असं सांगत नाहीये बरं का. पण त्यांच्याकडे जाऊन आपली नेमकी प्रकृती कुठली हे तुम्ही एकदा ठरवून घेऊ शकता. आम्ही या व्याख्यानातून जे देतोय ते केवळ मार्गदर्शक तत्व आहे, ती केवळ एक गाईडलाईन आहे की ज्याच्यामुळे आपल्या लक्षात येईल की आपली प्रकृती कुठल्या पद्धतीची आहे. कदाचित काही लोकांना असं जाणवलं असेल की आपल्या प्रकृतीला आपली जी लक्षणं आहेत ती कुठल्या तरी 2 प्रकृतींमध्ये जाणवत आहेत. असं ज्यांना वाटतं त्यांनी असं समजून चालायचं की त्या दोन्हीची लक्षणं त्यांच्यात असल्यामुळे ते दोन्ही दोष त्यांच्यात जास्त प्रमाणात असतात. अर्थात त्यांची प्रकृती ही त्या दोन्ही दोषांनी बनलेली आहे. आणि ज्या लोकांना असं वाटतं की तिन्ही प्रकृतीमध्ये आपली काही ना काहीतरी लक्षणं आढळत आहेत त्या लोकांनी डोळे झाकून आपण वात प्रकृतीचे होत असं ठरवलं. कारण त्यांचा आता निर्णयच झालेला नाहीये की ते नेमक्या कुठल्या प्रकृतीचे आहे आणि तो होण्याकरता त्यांना बराच वेळ जावा लागणार आहे. कदाचित परवाला किंवा 13वाला कोणाचा तरी मला कॉल देखील येईल सांगण्याकरता. हमखास येतात अशी व्याख्यानं झाल्यानंतर की असं मला ते नंतर कळलं बरं का माझी प्रकृती वाताची आहे. आणि हमखास असे नंतर येणारे कॉल जे असतात ते वात प्रकृतीवाल्यांचे असतात, असा आजवरचा अनुभव. त्यामुळे ती प्रकृती वाताची असं समजून जा. काय महत्व आहे प्रकृती जाणण्यामागचं? महत्व असं आहे की आयुर्वेद असं सांगतो की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च, हे आयुर्वेदाचं तत्व आहे. आयुर्वेद काय तर पहिल्यांदा रोग होऊ नये ह्याच्याकरता आहे. आणि त्यातून जर का रोग झालाच तर मग त्याच्यावरची औषधं द्यावीत ह्याच्याकरता आयुर्वेद आहे. जगाला प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन ज्याचाच प्रचंड मोठ्या प्रमाणात गवगवा केला तो जर कोणी दिली असेल तर ती आयुर्वेदाने ती चिकित्सा दिलेली आहे. आणि त्याच्यामुळे आपली प्रकृती कुठली हे पाहिलं की आपण पथ्य कुठली पाळावीत एवढं आपल्याला लक्षात येतं. त्या पद्धतीने आपण जर का राहिलो तर शक्यतोवर त्या दोषांमुळे होणारे रोग आपल्याला होतच नाहीत. शक्यतोवर वैद्यांची दवाखान्याची पायरी चढण्याची वेळ आपल्याला येतच नाही. हे वैद्य असून देखील सांगतोय बरं का. खरं म्हणजे तसं पाहिलं तर तुमच्या येण्यावरती आमचं पोट आहे दुसऱ्या एका प्रकारे. पण आयुर्वेदाला ते अपेक्षित नाही. आयुर्वेदाला वैद्याचं असं कार्य अपेक्षित आहे की त्याने समाजाला निरोगी ठेवलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर जर गरज पडली तर मग आम्ही तुमच्याकरता आहोतच, आम्ही रुग्णसेवा देण्याकरताच आहोत. मात्र तुम्ही आधी निरोगी राहणं हे गरजेचं आहे. मग त्याच्याकरता वात प्रकृतीचे जे लोक आहेत त्यांनी साधारणपणे पावसाळ्यात स्वतःला जपणं गरजेचं आहे, थंडीमध्ये स्वतःला जपणं गरजेचं आहे. या दोन्ही वेळेला थंड गुणामुळे वात वाढत असतो शरीरामध्ये. त्यामुळे ह्या 2 गोष्टी अतिशय त्यांनी जपणं महत्वाचं आहे. मगाशी जसं सांगितलं तिळाचं तेल कोमट करून रोज सकाळी आंघोळीच्या आधी आपल्या शरीराला लावून जिरवणं आणि गरम पाण्याची आंघोळ करणं अतिशय सोपा असलेला हा प्रकार जो आहे तो वाताकरता उपयुक्त आहे. कडधान्य शक्यतोवर ह्या माणसांनी टाळावीत. अभ्यंगाचं सांगितल्यावर अनेक लोक आम्हाला म्हणतात आम्हाला सकाळी अमुक 1 वाजताची लोकल पकडायची असते, त्याचं काय? त्यांना मी नेहमी सांगतो की हे सगळं मान्य आहे. म्हणून साप्ताहिक सुट्ट्या जेव्हा असतील किमान तेव्हा तरी ही गोष्ट आपण सहज करू शकतो. एवढं लक्षात घेऊन तेव्हा ती करा. कडधान्य आहारामध्ये कमी प्रमाणामध्ये असावे. गरम पाण्याचा वापर जेवत असताना तरी किमान ह्या प्रकृतीच्या लोकांनी करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने पावसाळ्यामध्ये
बस्तीसारखं पंचकर्म त्यांनी घेणं गरजेचं आहे. अर्थात पंचकर्म ही गोष्ट ही किराणा मालाच्या दुकानात मिळणारी गोष्ट नाही. आपण जाऊन वैद्यांना सांगायचं नसतं मला बस्ती हवाय, ते वैद्यांनी ठरवायचं असतं. पंचकर्माची पॅकेज असती हे असले काही प्रकार नसतात. पंचकर्म देण्याकरता तुम्हाला ते गरजेचं आहे का गरजेचं नाही हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार त्या वैद्याचा आहे. आणि जर गरजेचं असेल तर आणि तरच एखादं पंचकर्म हे सांगितलं जातं. हे पंचकर्माच्या बाबतीत पहिलं लक्षात ठेवा. केवळ फॅशन या नादाखाली लागून पंचकर्म याच्याकरता जाऊ नका. त्याच्यानंतर जी पित्त प्रकृती सांगितली, या पित्त प्रकृतीच्या लोकांनी सगळ्यात पहिली गोष्ट जी जपायची ती उन्हामध्ये फिरत असताना डोकं झाकून घेणं, उन्हामध्ये असंच न फिरणं. त्याच्यानंतर सतत आगीजवळ काम करत न राहणं, डोकं थंड ठेवणं. आवड असलेली गोष्ट आहे पण तरी देखील त्यांना ती करणं भाग आहे. त्याच पद्धतीने स्पायसी गोष्टी न खाणं, मसालेदार पदार्थ, शक्यतोवर मांसाहार या सगळ्या गोष्टी टाळणं हे पित्त प्रकृतीच्या लोकांना उपयुक्त असलेली गोष्ट आहे. त्याच्याच बरोबर शरद ऋतूमध्ये नैसर्गिकरित्या पित्त प्रकोप होत असल्यामुळे तेव्हा विरेचनासारखं पंचकर्म त्यांनी घेणं अपेक्षित आहे. आणि हो, पंचकर्म ही ऋतूनुसार देखील घ्यायची असतात बरं का, याची देखील अनेकदा आपल्याला माहिती नसते. कफ प्रकृतीच्या माणसांनी मगाशी जसं सांगितलं की कोरडं उठणं, अंगाला लावणं हे गरजेचं आहे. व्यायाम नियमितपणे करणं कोणाला जर गरजेचं असेल तर ते कफ प्रकृतीच्या माणसाला अतिशय गरजेचं आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन कफ प्रकृतीला असं सांगितलेलं आहे की त्यांनी चिंतन करावं अथवा चिंता देखील करावी, काही हरकत नाहीये. बघा मजा की ती चिंता करून किंवा चिंतन करून देखील कुठेतरी त्यांचा कफ कमी होणार आहे. तो जो वाढलेला मेद आहे, ते जे स्थौल्य आहे, हे कमी होण्याकरता या सगळ्या गोष्टींचा होणारा फायदा लक्षात घेता अशा पद्धतीने आपल्या शास्त्रकारांनी सांगितलंय. आणि ह्याच्याशिवाय करण्याची जी गोष्ट अशी आहे की ती म्हणजे वसंत ऋतूमध्ये घ्यायचं पंचकर्म आणि ते वमन. अशा पद्धतीने ह्या तिन्ही प्रकृती जर आपण पाहिल्या तर ज्याला आजकाल आपण नक्षेलमध्ये म्हणू शकतो ना, ते अशा पद्धतीने त्यांची असणारी लक्षणं आणि त्यांनी घ्यायची काळजी की जेणेकरून त्या त्या दोषामुळे होणारे विकार हे वर्षभरात त्यांना होऊच नये याच्याकरता उपयुक्त असलेली गोष्ट हे प्रकृतीचं ज्ञान असणं. लोक गेल्या कित्येक वर्षामध्ये जसं मी मगाशीच उल्लेख केला, आपणच आपलं ज्ञान कुठेतरी घालवत सुटलेलो आहोत. आणि त्याच्यामुळे आज लाईफस्टाईल डिसऑर्डर्स ही जी नवीन संकल्पना आलेली आहे त्याच्यामध्ये भारतातले लोक सर्वात जास्त बळी पडताना दिसून येत आहेत. कारण आमच्याकडे असलेली चांगली जीवनशैली, चांगली दिनचर्या, चांगली ऋतुचर्या हे सगळं आमच्याकडे आहे, ते सगळं बिंडोकपणाचं अशा समजापायी आपण बाजूला सारत आलेलो आहोत. कुठे ना कुठेतरी या गैरसमजातून आता बाहेर येण्याची गरज आहे. आम्ही नेहमी असं सांगतो की जसा आता 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होणार आहे ना, तसा खरं म्हणजे आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा झाला पाहिजे. त्यावेळेला आपण खरं म्हणजे जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये पोहोचू. आज आपल्याला राजाश्रय देखील नाही, दुर्दैवाने लोकाश्रय देखील नाही. आणि तो मिळवण्याकरताच कुठे ना कुठेतरी हे काम हातात घेतलं. एकीकडे रुग्णसेवा चालूच आहे, डोंबिवलीला माझा दवाखाना आहे, तिथे रुग्णसेवा चालू असते. ते करत असताना दुसरीकडे दैनिक हेराल्ड सारखा मगाशी ज्याचा उल्लेख झाला गोव्याचं असलेलं वर्तमानपत्र, जिथे सलग आता 3रं वर्ष आयुर्वेदावरती मी स्तंभ लिहितोय. आणि त्याच्याच जोडीने आपला आहार आपलं आरोग्य, गोमाता आपलं आरोग्य, भारतीय सण आणि आपलं आरोग्य, व्यक्ती तितक्या प्रकृती हे असे आयुर्वेदाशी आणि आरोग्याशी संबंधित असलेले विषय घेऊन परंपरागत अर्थात जी चालत आलेली कला आहे ती पुढे जोपासतोय. मी नेहमी असं सांगतो की त्यात माझं असं काहीच नाही, जे काही आलं असेल ते अनुवंशिकच आहे. पण हे सांगण्यामागचा उद्देश इतकाच की आज जर आपल्याला ह्याच्यातून काही नवीन गोष्टी कळल्या असतील ना, किंवा जर आपल्याला वाटलं असेल की हे काहीतरी चांगलं सांगतायत बरं का, तर ही गोष्ट केवळ स्वतःपुरती ठेवू नका. प्रत्येकानं किमान 5 जणांपर्यंत ही गोष्ट पोहोचवा की अशा अशा पद्धतीच्या गोष्टी असतात. आज आपण सुशिक्षित आहोत. आज आपल्यातले कित्येक जण, दुर्दैवाने कित्येक जण हा शब्द मी वापरतोय, सुसंस्कृत देखील आहे. मात्र आज आपण आयुर्वेद साक्षर आहोत का हा प्रश्न विचारण्याची गरज आहे. दुर्दैवानं त्याचं उत्तर नाही असंच आहे. म्हणून आयुर्वेद साक्षरतेचं असलेलं हे अभियान आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ज्या तऱ्हेने आमच्या बरोबर येता येईल त्या तऱ्हेने आपण सगळेजण पुढे जाऊया. कारण आयुर्वेद ही गोष्ट काढ्यांची गोळ्यांची असलेली गोष्ट नाही. आयुर्वेद ही गोष्ट पथ्य पाळण्याची गोष्ट नाही. आयुषो वेदः इति आयुर्वेदः, आयुष्याचं ज्ञान म्हणजे आयुर्वेद. आणि त्यामुळे आयुर्वेद म्हणजे केवळ जाऊन वैद्यांकडे आपली नाडी दाखवून औषधं खाणं एवढ्या पुरता मर्यादित न ठेवता आयुर्वेद हा आपण प्रत्येकाने जगला पाहिजे आणि त्याची सुरुवात ही आपल्यापासून करायला पाहिजे.
आणि म्हणून जर वैद्य शेवडे जे काही बोलतायत ते पटत असेल, आणखीन 4 लोकांपर्यंत पोहोचवा. फेसबुकवर तर आम्ही आहोतच, आपण आम्हाला कनेक्ट होऊ शकता. याच्या व्यतिरिक्त अन्यही कोणी अशा पद्धतीचे वेगवेगळे कार्यक्रम जरी करत असतील तिथपर्यंत नक्की हा विषय पोहोचवा. कारण आज बाकी कशाला नाही, आयुर्वेदाला आपल्या प्रत्येकाची गरज आहे आणि ते आपण करणं हे आपल्या मातीतलं शास्त्र म्हणून कर्तव्य आहे. तूर्त इतक्या मोठ्या असलेल्या व्याख्यानमालेत, मानाच्या असलेल्या व्याख्यानमालेत आयुर्वेदाचा विषय तुमच्यासारख्या जाणत्या श्रोत्यांसमोर मांडण्याची मला संधी दिली, याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो. सर्वे संतु निरामया. जय आयुर्वेद. रसिक मित्रांनो, जवळजवळ 1.5 ते पावणे 2 तास आपल्याला सर्वांना खुर्चीला खेळवून ठेवणार असं वक्तव्य या ठिकाणी आपण ऐकलं. समाज प्रबोधन ही संज्ञा मनामध्ये बाळगून ही व्याख्यानमाला सुरू झालेली होती आणि त्याचं हे फलित आपल्याला इथे दिसतंय. त्याचप्रमाणे मगाशी त्यांनी म्हटल्याप्रमाणे 3री पिढी आणि खरोखर ही 3री पिढी, कारण यांचे आजोबा सुगशिवडे, वडील आणि आता हे 3रे, ही अशी मंडळी मिळाल्यामुळेच त्यांनी जे म्हटलं की एवढ्या मोठ्या अशा व्याख्यानमालेत मला बोलायची संधी मिळाली. पण त्याच्यापेक्षा मी असं म्हणेन की अशी व्यक्तिमत्व या ठिकाणी आमच्याकडे आमचे आपले विचार या ठिकाणी प्रगट होतात, त्यामुळेच आमच्या व्याख्यानमालेचं नाव मोठं होत गेलेलं आहे असं मला वाटतं. अशा वक्त्यांमुळेच आज व्याख्यानमालेचं नाव आज संबंध महाराष्ट्रामध्ये गाजत आहे. कारण आम्ही जेव्हा या महाराष्ट्रामध्ये आज संबंध व्याख्यानमालांचे असे फेडरेशन आहे आणि तिथे आम्ही जात असतो, आम्ही त्याचे मेंबर आहोत. पुण्याची जी मूळ व्याख्यानमाला आहे वसंत व्याख्यानमाला, त्या वसंत व्याख्यानमालाने हे सगळं चालू केलेलं आहे आणि संबंध महाराष्ट्रातून जवळजवळ 40-50 पेक्षाही जास्ती व्याख्यानमालेचे प्रतिनिधी तिथे येत असतात. वेगवेगळ्या ठिकाणी आमची अधिवेशनं होत असतात. आपल्या कल्पना असेल 10 वर्षापूर्वी आम्ही या ठिकाणी अधिवेशन घेतलं होतं. आणि तिसरा महत्वाची गोष्ट म्हणजे गमतीचे वागणे. खरं म्हटलं तर आज या ठिकाणी डॉक्टर अनिल अवचटांचं या ठिकाणी व्याख्यान होणार होतं, परंतु काही अपरिहार्य कारणामुळे त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे आयत्यावेळी हा बदल झाला. हा आपला दृष्टीने एक म्हणतात योग असतो, परंतु आणि गंमत अशी, त्यामुळे आम्ही गॅसवर होतो म्हणजे आयोजक, आणि गॅसवर असलेल्या माणसाला वाचवणं हे वैद्यांचं कर्तव्य आहे. आपल्या सर्व आमच्यासाठी हे राहून आले. त्याबद्दल मी आपल्या सर्वांतर्फे त्यांचे या ठिकाणी आभार म्हणत नाही, पण त्यांना धन्यवाद देतो. लाख धन्यवाद. डॉक्टर साहेब, आणखीन एक माझी विनंती आहे की जर का आम्ही असं ठरवलं की आमच्या ह्या मंडळातर्फे जर त्या ठिकाणी एखादा आयुर्वेदिक शिबिर भरवायचं असेल तर आपण आपल्यासारखे आम्हाला काही वेळी शिबिर भरवण्यासाठी किंवा असं काही मदत करू शकता का? आयुर्वेदाकरता महाराष्ट्रात नाही भारतात वैद्य परीक्षित शेवडे जिथे जे काही होत असेल त्याच्याकरता उपलब्ध आहे. धन्यवाद मंडळी. व्याख्यानमालेचे 42 वर्ष आणि 42 वर्षातलं हे 5वं आणि शेवटचं पुष्प घुमण्यासाठी वैद्य परीक्षित शेवडे या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांतर्फे, श्रोत्यांतर्फे आणि आमच्या ज्ञान मंडळातर्फे त्यांना लाख धन्यवाद देतो. या ठिकाणी प्रश्न काही जरूर विचारला. माघस्नानाविषयी माहिती द्या. माघस्नान काय? माघातलं स्नान, माघस्नान, माघी नाही, माघातलं, माघ महिन्यातलं स्नान. हा बोला. माघस्नान नाही, मला फारशी कल्पना माहिती नाही. असती तर नक्की दिली असती. ते हल्ली ते जॉगिंग करायला लोक जातात. हा, तर ते जॉगिंग करणं योग्य आहे की अयोग्य? खूप लोक असं म्हणतात की ते आपल्यासाठी नाहीये. प्रत्येक प्रकृतीवरती कुठला व्यायाम त्यांनी करावा या गोष्टी त्यांच्यावरती अवलंबून असतात. त्यामुळे सरसकट एक व्यायाम प्रत्येक प्रकृतीने करावा असा व्यायाम एकच आहे आणि तो म्हणजे सूर्यनमस्कार. बाकीचे व्यायाम हे तुम्ही नेहमी तुमच्या वैद्यांच्या सल्ल्यानेच करावेत अशा पद्धतीचे असतात. कारण कित्येक व्यायाम हे पित्त प्रकृतीच्या लोकांना झेपतच नाहीत. पित्त प्रकृतीची लोकही सुकुमार म्हणून सांगितलेले आहेत, त्यामुळे ती नाजूक असल्यामुळे त्यांना ते झेपत नाही. आणि वात प्रकृतीच्या लोकांनी जर का प्रचंड व्यायाम केला तर त्यांचा वात वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सूर्यनमस्कारासारखा व्यायाम हा प्रत्येक प्रकृतीचे लोक सहजपणे करू शकतात. आयुर्वेदाच्या दृष्टीने एखाद्या व्यक्तीने दिवसाला किती पाणी पिणं आवश्यक आहे? खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय बरं का. आजकाल आपण बऱ्याच ठिकाणी ही गोष्ट ऐकत असतो, वाचत असतो. मगाशी आमचा विषय देखील झाला. अनेकदा आपल्याला असं सांगितलं जातं की भरपूर पाणी प्या, भरपूर पाणी प्या. प्रत्यक्षात तसं नाहीये. आयुर्वेद असं सांगतो की अत्यंबू पानात भवंती रोगाः,
जास्त पाणी प्यायल्यामुळे विकार होतात वेगवेगळ्या पद्धतीचे, आणि त्यामुळे पाणी किती प्यावं, तर पाणी जेव्हा तहान लागेल तेव्हा आणि जेव्हा तहान शमेल इतकंच पाणी प्रत्येकानं प्यावं. भुकेच्या बाबतीमध्ये देखील तेच आहे. ऋतूनुसार पाणी पिण्याचं प्रमाण बदलणार आहे, प्रकृतीनुसार पाणी पिण्याचं प्रमाण बदलणार आहे. कफ प्रकृतीचा माणूस जर का पाणीच पित राहिला तर त्याचं जे पाणी शरीराबाहेर पडत नाहीये ते जाणार कुठे, ते स्थौल्यतेकडे जातं. त्याच्यामुळे त्याच्यातून उत्पन्न होणारे विकार आणि एवढं सगळं पाणी प्यायल्यामुळे जी भूक मरतीये त्याच्यामुळे परत काय होणार आहे, अशा पद्धतीचे सगळे विचार हे आपण लक्षात घेत नाही. त्यामुळे पाणी म्हणजे तहान आणि भूक या दोन्ही गोष्टी कधी मारू नयेत. हे पहिलं. आयुर्वेदानुसार यांना गरजेचे असलेले वेग असं सांगितलेले, अधारणीय वेग यांचं कधी धारण करू नये कुठल्याही बाबतीमध्ये, पण त्याच्याच बरोबरीने पाणी पिण्याचा अतिरेक देखील करू नये. किती प्यावं दिवसाला हे प्रत्येकाबरोबर प्रत्येकाच्या प्रकृतीवरती डिपेंड करतं. मी सांगितलं तसं की आपण लिटरवरती मोजणं, आपली मोजमाप आपण बदलायला पाहिजेत. माहितीये का, मला असं नेहमी वाटतं, तुम्ही वाचलं असेल की एखाद्या आहारावरती वेगवेगळ्या गोष्टी ज्या वेळेला दिल्या जातात त्यावेळेला असं सांगितलं जातं की एखाद्या गोष्टीमध्ये एवढी कार्बोहायड्रेट आहे, एवढी प्रोटीन आहे. आपल्या घरी तराजू असतो का होते मोजण्याचा? पण आपल्याला हे कळतं एखादा पदार्थ पचायला जड आहे, एखादा पदार्थ पचायला हलका आहे, उष्ण आहे, शीत आहे. त्या पद्धतीने आपली थोडी परिमाणं जर आपण बदलली ना तर माझी तहान जेवढ्याने भागतीये एवढं पाणी मला निरोगी ठेवू शकतं. आयुर्वेदाने याला पॉइझन मानलेलं नाहीये. जे सांगतात की आयुर्वेद याला पॉइझन मानतो त्यांना माझी नम्र विनंती की त्यांनी ग्रंथातला त्याचा आधार दाखवावा. मी या निमित्ताने मुद्दाम एक गोष्ट सांगू इच्छितो की दुर्दैवाने गेल्या काही वर्षामध्ये ना आयुर्वेद या नावावरती लोणची पापड विकले हो लोकांनी चक्क आपल्याला, आणि आपलं लक्षच नाही गेलं. कुठे ना कुठेतरी ही सल आहे हा मनातला आमच्या एक वैद्य म्हणून, आणि मला असं वाटतं की ही जबाबदारी आमच्या वैद्यांचीच आहे. आणि म्हणून हे विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता का हिरिरीने पुढे झालेलो आहे त्याला कारण कुठेतरी हेच आहे. आयुर्वेद ह्या गोष्टींना फाईट पॉइझन वगैरे असं काही म्हणत नाहीये. चांगल्या प्रतीच्या गायीचं असलेलं दूध, अर्थात हा आज वादाचा मुद्दा झालेला आहे की आपल्याला खरंच कुठल्या गायींचं दूध मिळतंय, पण तरी देखील ज्याला मिळवायचंय तो नक्की मिळवतो. तर तशा पद्धतीचं असलेलं दूध हे अतिशय उपयुक्त असलेली गोष्ट आहे. मैदा वाईटच आहे हे आयुर्वेदाने वेगळं सांगण्याची गरज नाहीये, हे माहिती आपल्याला माहिती असलेली गोष्ट आहे. साखरेच्या बाबतीमध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये ती घेणं गरजेचं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये ती जरूर घ्यावी. त्याच्याकरता आहे खरी गोष्ट आहे की काही रसायनं त्याच्यामध्ये मिसळलेली असतात, या बाबतीत काही वादच नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी नैसर्गिक गुळाचा जरूर वापर करावा, त्या बाबतीमध्ये आमची काही अडचणच नाही. पण साखर टाळावी असं आयुर्वेद मुळीच सांगत नाहीये. आणि त्याच्यानंतर तूप आहे माझ्या मते, नाही का, त्याच्यामध्ये तुपाच्या बाबतीमध्ये मला नेमकं आता आठवत नाहीये पण बहुतेक तूपही त्याच्यात समाविष्ट केलंय. तुपाच्या बाबतीमध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की घृतम वै आयुहू अशी आपली श्रुती सांगते. याचा अर्थ तूप हे आमचं जीवन आहे. तल्लख बुद्धी, तैलबुद्धी, डोळ्यात तेल घालून बघणं हे का आलंय माहितीये का? कारण का त्या इंद्रियांना स्निग्धांश पोचणं गरजेचं आहे आणि तो त्या तुपातून पोचत असतो. घरी बनवलेलं तूप, उत्तम प्रतीचं तूप बाजारातलं सांगत नाहीये कारण ती बनवण्याची पद्धत वेगळी असते. अशा पद्धतीचं तूप जर का असेल तर ते आपल्या जेवणामध्ये नियमितपणे असावं, त्याने कोलेस्ट्रॉल वाढत नाही. परत एकदा माझ्या पदरची गोष्ट मी बोलत नाहीये, याच्यावरती संशोधनं झाली आहेत. आयुर्वेदाच्या क्षेत्रातलं नाही, आधुनिक शास्त्राच्या क्षेत्रातलं असलेलं एक प्रचंड मोठं नाव डॉक्टर रवी बापट सर यांनी आणि लेट वैद्य शरदिनी ढाणूकर मॅडम यांनी केलेला रिसर्च आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी गोष्ट प्रूव्ह केली की प्राण्यांवरती ते दिल्यानंतर कोलेस्ट्रॉल गावठी तुपाने वाढत नाही. त्याच्यामुळे अशी काहीतरी भीती डोक्यामध्ये बाळगू नका. आणि खास करून मला आजच्या माता भगिनींना हे सांगणं आहे की कृपा करून ते झिरो फिगरनी हे नेते ह्याच्या मागे बिलकुल लागू नका बरं का. कारण त्या नादाने लागता लागता आपण कुठेतरी ऑइल फ्री डाएट आणि घी फ्री डाएट अशा सगळ्या गोष्टी म्हणत जातो आणि आपलं आरोग्य खालावत जातो. आणि मग ज्या वेळेला मेनोपॉझल एज ज्याला म्हणतात, आज मेनोपॉझल सिंड्रोम प्रचंड प्रमाणामध्ये झालाय, कॅल्शियमची कमतरता होतीये, ही सगळी कुठून होते हो? ह्याला कारण आम्ही आहारात कुठेतरी कमी पडतोय. त्यामुळे ह्यांना बाजूला सारण्याची गरज नाहीये. कुठलीही गोष्ट अति सर्वत्र वर्ज्य आहे. मिठाला आपण असं सांगू शकतो त्या बाबतीमध्ये की सैंधव हा त्या बाबतीत नेहमीच उत्कृष्ट ठरणारा पर्याय आहे. मीठ टाळा अशातला बिलकुल भाग नाही. सैंधवावरही रिसर्च झालेले आहेत. मुद्दाम या निमित्ताने सांगतो बरं का की 1965 साली आयुर्वेदातली पहिली पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट स्थापन झाली भारतामध्ये, जामनगरला. 65 सालपासून आज 2015 उजळलेलं आहे.
भारतभरामध्ये होणारे प्रत्येक ह्या ब्रँचमधले, प्रत्येक शाखेमधले रिसर्च आज तुम्हाला त्या त्या इन्स्टिट्यूटमध्ये सापडतात. पण आम्हाला हे माहीतच नाहीये. आज आपल्यापैकी कित्येकांना आयुर्वेदात पोस्ट ग्रॅज्युएशन आहे हे देखील माहिती नाहीये. ही आपली परिस्थिती आहे. आणि म्हणून लोक अनेकदा आम्हाला सांगतात आयुर्वेद वगैरे सगळं चांगलं आहे, पण त्यात संशोधन झालं पाहिजे. हजारो वर्ष असलेलं ज्या शास्त्रातला एक च एवढा शब्दही बदललेला नाही, त्याच्यात तुम्हाला काय संशोधन करायचंय? बरं, ते करून करून 65 सालापासून आजपर्यंत चालू आहे. हो, याच्याकडे कुठेतरी आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तर त्याच पद्धतीने सैंधव म्हणजे शेंदेलोण आणि पादेलोण या दोन्हीच्या बाबतीतही रिसर्च झालेले आहेत आणि त्या गोष्टी दुष्परिणामकारक नाहीत एवढं नक्की सांगतो. हे पटकन औषध जे आपण म्हणतो, समजा माझं डोकं दुखायला लागलं तर मी मेडिकलमध्ये जाऊन सॅरिडॉनची गोळी घेतो. तसं आयुर्वेदामध्ये पटकन म्हणजे 5-1 मिनिटात आपल्याला उपाय होईल अशी औषधं उपलब्ध आहेत. नक्कीच आहेत ना. मगाशी मी सांगितलं तसं 2 गोळ्या केवळ दिल्यानंतर 20व्या मिनिटाला जुलाब होतील अशा पद्धतीची औषधं आहेत. म्हणजे डोक्या दुखण्याबद्दल म्हणतो. 100% डोकं दुखण्यावर मी तुम्हाला सांगू का, जर ते पित्तामुळे असेल तर त्याच्यावरती साधं लिंबाचं सरबत हे उपयुक्त आहे. काम करून जातं, अतिशय झटक्यात थांबवतं. मधुर, आम्ल, लवण हे तिन्ही रस ज्याच्यामध्ये आहेत अशी गोष्ट वाताचं शमन करते. आयुर्वेदाचं अतिशय बेसिक असलेलं तत्व. ह्या तिन्ही रसांमुळे वाताने शूल कुठलाही असतो, दुःख जे असतं त्याच्यामध्ये वाताचा काही ना काहीतरी सहभाग असतो. केवळ तेवढी गोष्ट करून बघा, त्याने इमिजिएट रिलीफ मिळतो. मुळात कसं आहे माहितीये का, आपल्याला झालेल्या व्याधी किंवा दिसणारं लक्षण हे कशामुळे आहे याचा विचार करणं पहिलं गरजेचं आहे. नाहीतर एका बाजूने आपण औषधं घेत राहतो आणि ही जी सध्या तुम्ही जे काही औषध सांगितलं किंवा बाकीची जी औषधं आहेत ती फक्त तुम्हाला लाक्षणिक उपशय देतात. तेवढ्या वेळापुरतं ती गोष्ट दाबतात, किंबहुना दाबतही नाही, तुमचं लक्ष भलतीकडे खेचतात. पेनकिलर्स कसं काम करतात ते जरा एकदा जाऊन मुद्दाम बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण इतकी वर्ष काय करतोय. याच्यामध्ये 1-2 गोष्टी आहेत बरं का. प्रश्न चांगला आहे, पण 1-2 गोष्टी अशा आहेत की कफ प्रकृतीमुळे मी साधारण तुम्हाला सांगतो की कफ प्रकृतीला होणारं स्थौल्य आहे, स्थौल्यातून उद्भवणारे जे विकार आहेत ते आहेत. डायबिटीस सारखा असलेला रोग आहे, हे साधारणपणे त्या कफ प्रकृतीच्या लोकांना होत असणाऱ्या व्याधी. पित्त प्रकृतीच्या लोकांना आम्लपित्तासारखा व्याधी असेल इथपासून ते अगदी पार पांडू रोगासारखा व्याधी असेल किंवा कावेळीसारखा व्याधी असेल इथपर्यंत होतं. वात प्रकृतीच्या लोकांमध्ये सांध्याच्या दुखण्यापासून ते पक्षाघातापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे रोग होतात. हे सगळेच आज वैद्य परीक्षेत शेवटे इथे नाही सांगू शकणार. त्याला कारण असं आहे की वाताचे रोग हे ग्रंथांमध्ये 80 सांगितलेले आहेत, पित्ताचे रोग हे 60 सांगितलेले आहेत आणि कफाचे रोग हे 40 सांगितलेले आहेत. एवढं कुठे सांगत बसू. त्यामुळे मला नक्की नंतर भेटा, मी तुम्हाला लिस्टच देतो अख्खी की कुठले कुठले आहेत ते. शेवटचं नाडी परीक्षेविषयी सांगण्यासारखं भरपूर आहे, पण पोलीस परमिशन जरा काय असतं की आपला हा कार्यक्रम खरं म्हणत आपल्याला सर्व कल्पना आहे की आमच्यावरती काही बंधन असतात. मगाशी तरी आम्ही आभार मानले पोलिसांचे की खरं म्हणत 10 वाजण्याचं धनुष्यची परिषद नाहीये, तरी सुद्धा हा अतिशय चांगला आणि लोकयुक्त असा कार्यक्रम असल्यामुळे आम्हाला त्यांनी सुद्धा थोडी सूट दिलेली आहे. पण त्याचा जास्ती गैरफायदा घेणं सुद्धा पसंत नाही. आणि होतं काय की आयोजकांना त्यानंतर बरंच काही गोष्टीला सामोरं जावं लागतं. आम्हाला त्यामध्ये बऱ्याच काही गोष्टीला सामोरं जायला लागतं जर का उशीर झाला तर थोडी शेपच्यामुळे. एकच फक्त जरा सांगतो, तुमच्या सहभागाबद्दल धन्यवाद बरं का. मला अतिशय बरं वाटलं की तुमच्यातून प्रश्न आले. आता एकच गोष्ट सांगतो की आपल्याला वेळेचं बंधन जसं आहे त्यांनी सांगितलं आणि ते पाळणं आपल्याला गरजेचं आहे. आपल्याला ज्या काही शंका असतील मी इथेच आहे, माझ्याकडून माझं कार्ड घ्या आणि त्याच्यानंतर डोंबिवलीला कधीही भेटायला या, आपलं स्वागत असेल. कधी तुमच्या शंकांचं निरसन आपण नक्की करू.
मी सुद्धा आमच्या मंडळातर्फे आपल्याला एक आश्वासन देऊ इच्छितो की जर का आपल्याला वाटलं आणि साहेबांच्या त्यांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे ते आपल्याला सहकार्य करायला तयार आहेत त्यांचे आणि त्यांच्याबरोबर आणखीन जर का त्यांचे सहकार्य असेल तर लवकरच आपण एखादं इथे शिबिर घेऊन आयोजित करू शकतो आणि आपल्यासारख्यांचे काही व्याधी असेल काही शंका असेल ते आपण निरसन करू शकतो. आपण सुद्धा या ठिकाणी गेले कित्येक वर्ष यातले काही जण येत आहेत आम्हाला जे सहकार्य दिलं त्याला आपण सर्व श्रोत्यांचे मी पहिल्यांदा आभार मानतो, सर्वांना धन्यवाद देतो आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे की डॉक्टरांचे पण या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांतर्फे आभार मानतो. आपण या ठिकाणी यावर्षीची व्याख्यानमाला संपूया. पुन्हा भेटूया पुढल्या वर्षी आपल्या नेहमीच्या वेळेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.